जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. गंकरोति वाचालं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सद्गुरुनाथं. रोजच्या जीवनात एक गोष्ट सतत ऑब्झर्व केली आहे, त्या संदर्भात प्रश्न आहे. काही लोकांना ऐकू येते? काही लोकांना इतरांच्या आयुष्यात काय घडामोडी चालल्या आहेत याची फार उत्सुकता असते. बऱ्याच लोकांना असं म्हणून वाटलं तर नाही का, काही म्हणून कशाला म्हणे तर काही हरकत नाही, तर ह्याची फार उत्सुकता असते. त्यामुळे ते लोकांकडे अनेक चौकशा करतात आणि त्याच्याबद्दल ज्ञान मिळवतात. मग पुढं चार चौघात गेल्यावर मिळालेली माहिती सगळ्यांना सांगतात, त्याच्यावर चर्चा करतात. त्यातून मीपणाला वाव मिळतो. मला सगळं माहिती आहे ही भावना येते. सगळ्यांमध्ये मलाच फक्त माहिती आहे असं वाटतं आणि ती मिळवायची संधी मिळते. उपासना न करणाऱ्या व्यक्तींची अशी वागणूक मान्य आहे, परंतु उपासना करणारे असं करायला लागले तर अवघड आहे. बरोबर आहे, इंटरनलच आहे, एक्सटर्नल प्रश्न. उपासनेचा वेळ वाया जातो आणि योग्य टाईम मॅनेजमेंट होत नाही असं वाटतं. यातून परत अबोल लोकांचं जास्त अवघड होतं, कारण ही अतिचर्चा करणारी माणसं अबोल लोकांच्यावर सुद्धा चर्चा करतात. आपण याच्यावर मार्गदर्शन करा. अतिचर्चा खरंच उपयोगाची असते का? त्याच मुद्द्यावर दुसऱ्यावर बोलणं हे बरोबर आहे का? दुसऱ्याबद्दल कमी चौकशा करण्याची कमी चौकशा करण्याची वृत्तीने त्यांना म्हणायचं, दुसऱ्याबद्दल चौकशा करण्याची वृत्ती कमी कशी करता येईल असं. आता विचारणाऱ्यांना मुळात चौकशा करायची काही आवड किंवा काही आहे का? कारण प्रश्न असा आहे की आपल्याला इथंच आपलेच प्रश्न सोडवायला आपण बसले आहोत. खरं सांगायचं तर मूळ काम आपलं असं आहे की आपण स्वतःचा प्रश्न सोडवायला बसलेले आहोत. आता हा प्रश्न चुकीचा आहे असं नाही, प्रश्न बरोबर आहे, त्याला तोंडही द्यावं लागतं किंवा ही माणसं संपर्कातही येतात, हेही खरं आहे. तर त्यातला खरा मूळ प्रश्न असा आहे की आपण असं काही करत नाही ना. करत असू तर त्याचा काही उपयोग नाही, एवढं अगदी स्वच्छ उत्तर आहे. त्याचा काही उपयोग नाही. ते काय झालं त्यांच्या जीवनात, काय झालं आणि काय नाही, काही त्याने आपल्या उपासनेला किंवा कशाला काही फरक पडणार नाही. ती उलटी त्याचं हे म्हटलं आहे तसं टाईम मॅनेजमेंट वगैरे जर तुमच्या डोक्यात असेल आणि जर स्वतःला समजा काही करायचं असेल, साध्य करायचं असेल, तर हे आवश्यक आहे की हे काही करू नये. कारण याची या अर्थाने साधनेच्या दृष्टीने काही प्रॉडक्टिव्ह उद्योग नाही. हां, काय अडचण आहे?
ऐकू येण्याचं. हां, स्पीकरचं काय बघा बरं, येते. हां हां, करकर येऊन बंद पडतं, बघा बरं काय. आता मध्ये बंद पडला की खूण करा, समजा जर हे झालं, सुरू झाल्यानंतर ते बंद पडते ना. साधनागृहातला स्पीकरच आहे तो, त्यामुळे सुरुवातून बंद पडतं आहे. अर्थिंग आहे, चेक केलं. ओके. आता इंटरप्ट झालं तर मात्र सांगा तिथून, त्याच्याशिवाय कळणारही नाही इकडे एकदम. तर याचा वैयक्तिकदृष्ट्या साधकांनी ज्या गोष्टी टाळाव्यात म्हणून सांगितलेल्या आहे त्यातली ही एक गोष्ट आहे की आपण अगदी वृत्त्यंतर सूत्र जरी पाहिलं तरी अनावश्यक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न पहिलं सूत्र आहे. त्यात बोलणं किंवा चर्चा करणं किंवा इतरांचा स्वतःचा आणि इतरांचा वेळ घालवणं ह्या गोष्टी अगदी प्राधान्य नाही. कारण आपण बोधपाठापासून सगळीकडे वाचलं असेल, खर्ची वाचेची संपत्ती आहे. एका बाजूनी ते सगळं ग्रहण करायचं, चौकशी करून घ्यायची आणि नंतर ते सगळं नेऊन आपण काही वार्ताहर नाही किंवा वर्तमानपत्र चालू ते पोचवायचं सगळीकडे नेऊन बातम्या किंवा काही एक्सचेंज नाही टेलिफोनचं, काही नाही आहे. पण तरीसुद्धा हे करावं असं वाटतं. हा मानवी स्वभाव आहे. त्याच्यामध्ये मूळ म्हटलं आहे तसं अहंकाराला याच्यातून प्रोत्साहन मिळतं की ह्याच्यातून आपल्याला मूळ शेवट आपला सामना आहे तो अहंकाराशीच आहे. तर त्याला ज्या पुष्टिकारक गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळणं हेच आपल्याला मार्ग आहे. त्यामुळं ते चार चौघात सांगणं, एखादी गोष्ट चुकून एखादी गोष्ट कानावरही येत, कारण काही बंद करण्याची व्यवस्था नाही, पण तोंड बंद करण्याची व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवावं. अशा वेळेला काही वेळेला चर्चा चालते, आपण नेमके उभे असतो, समजा तिथे बसलेलो आहोत आणि त्यांचं काही चर्चा चालू आहे, असं एखादी गोष्ट कानावर आली, ती आत घेतली आणि सोडून दिली, हेही करता येतं. तर ते सगळं आपल्याला करता येण्यासारखं आहे. ज्या फक्त करायचं आहे का नाही, हा आपला प्रश्न आहे. आपला प्रश्न मुळामुळ हे करायचं आहे का, हे ज्यांना कोणाला इतरांच्या बाबतीत ज्यांच्या घडत असेल तर तेही ऐकतच असतील ना. ज्यांचा प्रश्न आहे त्यांच्या बाबतीत असं म्हणेन, आपल्याला करायची काही इच्छा नाही ना, मग आपण काही करू नका एवढं खरं. आता जसं जगाचं तोंड बंद करता येत नाही तसं हे सगळ्यांचे तोंड काही बंद करता येणं अपेक्षित नाही. त्यांनी समजून, उपासनेतल्या माणसांनी समजून आपली शब्दसंपत्ती अगदी मोजून वापरावी. शब्दाला संपत्ती म्हटलेलं आहे, मोठं मोठं वरदान आहे. त्यामुळे ते जितकं जपून वापरलं जाईल तितकं चांगलं. एक वेळ अबोलपणा परवडला, ह्यात म्हटलं ते अबोल लोकांचं जास्त अवघड होतं, ते बरोबर आहे. कारण ही चर्चा त्यांना ऐकावी लागते आणि ते बोलके नसल्यामुळं ते त्याच्यात भाग घेऊ शकत नाहीत, ही पण थोडीशी अडचण आहे. ते वाढवूही शकत नाहीत विषय, कारण आशक मंडळींना नेहमी विषय वाढेल कसा ह्यात मोठा इंटरेस्ट असतो. मग तो बाकीच्यांना इंटरेस्ट असल्यामुळे त्याला आणखीन प्रोत्साहन मिळतं. तर असे ह्या गोष्टी होणार, कारण बाहेर हे गोष्टीचं जसं एक महात्म्य आहे. आपल्याकडे जे गॉसिपिंग आहे ते सगळं याच्यावर क्षेत्राचं केवढं क्षेत्र चाललं आहे, त्याच्यावर केवढी मासिकं चालली आहेत. मला सांगा, काही करण्याचं कारण नाही. पण त्या गॉसिपसाठी वेगळे एक पान, त्याचं सदर, मग ते काय झालं आहे, मग त्याच्यात आणि आपल्यालाही इंटरेस्ट असतो की त्यांचं काय चाललं आहे, त्यांचं काय का चाललं नाही, आपल्याला काय करायचं. आपल्या जीवनात ज्यांच्याशी कधीही अर्थार्थिक असल्याही प्रत्यक्ष तर नाहीच नाही, ते बघण्यासाठी लोक जसं खेळाडूंना थांबतात तसं त्या नटनट्यांना ते पण शक्यता नाही. ते पैसेसुद्धा बघायला पैसे देणंसुद्धा परवडणार नाही, पण त्यांच्या गॉसिपमध्ये इंटरेस्ट असतो. काय करायचं आहे आपल्याला. आपल्याला इतकं महत्त्वाचं काम पडलेलं आहे की हे आता आपण अभंग पाहतोच आहे, पण बाकीच्या दृष्टीने विचार करा की खरोखर माझा रोजचा होत नाही अशी परिस्थिती आहे. मला तो वाढवायचा आहे, तो वाढवता येत नाही. मला वृत्तीचा अभ्यास करता येत नाही. मला साधनेला याच्यासाठी दर्शनासाठी जाता येत नाही आहे. मला अनेक गोष्टी करायच्या आहेत, त्या करता येत नाहीत आणि हा मी वेळ याच्यात कुठे घालू. खरं सांगायचं, जर ही परिस्थिती एकदा लक्षात जर आली ना तर ही कमी होईल. पण माणसाच्या मुळात कुतूहल ही प्रवृत्ती असल्यामुळं त्या प्रवृत्तीमध्ये हे येतं. त्यामुळे ती कुतूहल किंवा जिज्ञासा ही प्रवृत्ती आहे. तर ती वळवली कुठे. मागे एकदा जिज्ञासा हे साधन आहे म्हणून ते साधन रहस्यामध्ये जिज्ञासेवर एक साधन होऊन गेलेलं आहे कुतूहलावर. तर ते कधीतरी आपल्याला सवड झाली तर किंवा यांच्याकडून काय अवेलेबल होईल त्याप्रमाणे ते निघेलच. तर ते जर निघालं तर त्यात हे आहे की माणसाला समजून घेणं हा मुळात एक स्वभाव आहे. फक्त समजून काय घ्यायचं ह्याची जर दिशा चुकली तर मनुष्य सगळ्या जगाचं समजून घेईल आणि स्वतःला समजून घेणारच नाही इतकं करून. म्हणजे आपलाच पत्ता माहिती नाही, सगळ्या जगाचे पत्ते माहिती आहेत, त्याचा काय उपयोग नाही आहे. तेव्हा तो मी का आलो, मला कुठे जायचं आहे, मला त्याला मार्ग कोणता आहे, ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. तर ते समजून घेण्यासाठी कोणाशी काय बोललो तर ते ठीकच आहे, ते आवश्यक आहे. आपल्या दृष्टीने आता सत्संग असतात किंवा आपण ज्या चर्चा ठेवतो ते त्याच्यासाठीच आहेत. तर तसं व्हावं.
पण हे जे काही बाकीचं सगळं आहे ते अमकं झालं का नाही झालं का ते झालं ते असे आहेत तसे आहेत, तुम्हाला काय वाटतं, तुमचा अनुभव काय, माझा अनुभव काहीच नाही, मला जसं वाटतं जेवढं शक्य आहे तेवढं मी मागावं, विषय सोडून द्यावा. तर असं करणं खरं चांगलं. त्यामुळे अबोलोकांचं ही अवघड होतं ही गोष्ट खरी आहे. पण अबोलोक भाग्यवान आहेत की त्यांचं मुळातच रिस्ट्रिक्टेड बोलणं आहे, त्यामुळे ते मर्यादित असल्यामुळं त्यांना ऐकूनच घ्यावं लागेल एक वेळ. त्यांच्याकडून जे बोलण्याने जो अपराध किंवा बोलण्याने जी वाया जाते शक्ती ती तरी त्यांची वाचेल. तेव्हा आता बोलणं तर बरोबरच नाही, सरळ बोलणं तर बरोबर नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि हे काही असं सामुदायिक गोष्ट नाही की ज्याच्यावर बोललं जावं. सामुदायिक एखादा प्रश्न असतो त्यानिमित्ताने बोलावं लागतं, त्यामध्ये अनेक माणसांच्या विषयी तो प्रश्न असू शकतो, आजपर्यंत ठीक आहे. पण व्यक्तिगत ज्या गोष्टी असतात त्या व्यक्तिगतच असाव्यात, त्याचा आपल्याशी काही संबंध पण पोचत नाही. संबंधच पोचत असेल तर व्यक्ती पर्सन टू पर्सन संबंध आहे, तर तो त्याच्या संबंधात असू शकतो. पण अशा तऱ्हेनं ते सगळं गोळा करून आणि असतो काही नाही असा इंटरेस्ट आपण बघितलं आहे. जे इंटरेस्ट म्हणजे इतका असतो की ते शांतपणे सगळं ऐकतात तिथलं आणि मग त्याचं काय प्रोसेसिंग करायचं ते करतात. म्हणजे मोठे प्रोसेसर असतात ते. आपले फूड प्रोसेसर काय करतील, असले प्रोसेसर आहेत. आणि पुन्हा त्यांचे काही हेतू वेगळे असतात, त्या हेतूनं ते ती सगळी प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन सगळी जी आहे ती सगळी त्यासाठी वापरतात आणि त्यातून काही निर्माण होत नाही, हे सगळं निगेटिव्ह निर्माण होतं. तेव्हा अशा तऱ्हेनं आपल्याकडे ऐकणं हा सुद्धा अपराध मानलेला आहे. तर अशा तऱ्हेचं ऐकण्याची पण काही गरज नाही. मुद्दाम विचारून घेऊन ते सगळं समजून घेऊन ते करण्याची तर काहीच गरज नाही. तर ह्या सगळ्या एक नक्की आहे की या सगळ्या परमार्थाला आढळणाऱ्या गोष्टी आहेत. तर आपल्यापुरत्या आपण टाळाव्यात. कोण चर्चा करत असेल तर त्यात सहभागी होऊ नये. आणि त्यातल्या त्यात जे कोणी काही बोलत असतील, निदान अशा सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक असं ही अर्थाने सार्वजनिक नाही आहे, हे तसं खाजगीच आहे, सोसायटीमध्ये आपण बोलतो बसतो आहोत अशी परिस्थिती आहे. उपासनेच्या या काळात किंवा क्षेत्रात बसतो आहोत, तर साधन क्षेत्रात बसल्यानंतर तर त्यासाठी तर आवाजाची पातळीसुद्धा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे निदान त्यांनाही थोडंसं कमी वाव मिळेल. कारण आपणच मोठ्याने बोलत असलो तर त्यांना आणखीनच नकळत ते कळतं आहे. तर ते आपल्याला ते टाळता येण्यासारखं आहे. तिथे आपल्याशी ज्याचा काही संबंध, काही निरोप आहे, काही काम आहे, तर तेवढ्यापुरतं त्याच्याशी बोलावं. आणि विशेषतः थोडं वयानुसार याच्याकडे थोडंसं लक्षही ठेवावं. कारण काही वयानुसार आपल्याला कमी ऐकू यायला लागलं म्हणजे आपला आवाज हळूहळू वाढतो आणि नकळत ते होतं. तर तसंही होऊ नये याच्यासाठी पण बघावं. आणि काही पेशानुसार काही वेळेला होतं, काही वयानुसार होतं, काही पेशानुसार होतं. आता शाळेत काही एवढे सगळ्या माईक काही अव्हेलेबल नसतात, मग तिथे तेवढ्या प्रमाणात आवाज वाढवूनच बोलायची सवय झालेली असते. तेव्हा त्या पेशाला एक धोका असतो हा. मुळात माझं म्हणणं 50 माणसांना ऐकू गेलं पाहिजे अशा पद्धतीनं बोलायची वर्षानुवर्ष सवय लागलेली असल्यामुळं इथे एकाशी बोलायचं झालं तरी आवाज तेवढाच राहतो. कारण सावधानता कमी पडते की अरे मी बोलतोय ते फक्त ह्या माणसासाठी आहे. तसं असेल तर किती खाली येईल ते एकदम 50 मुलांना ऐकू जाण्यासाठी बोलणं आणि एका व्यक्तीसाठी किंवा 4 व्यक्तींसाठी बोलणं, ह्याच्यामध्ये व्हॉल्यूममध्ये किती फरक करावा लागेल. पण एवढी सावधानता नसते, त्यामुळं ते पेशाप्रमाणे पण असं काही वेळेला होण्याची शक्यता असते. तर तसं काय असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवावं. हे सर्वांना ज्यांनी विचारलं आहे त्यांना काही लागू नाही, ते बोलायत ठीक आहे. पण हे सगळ्यांनाच लागू आहे त्या दृष्टीने की कोणीतरी करतो आहे, तर त्यासाठी ते करणाऱ्यांनी पण हे ऐकून ठेवावं की ह्याच्यातनं काही उपयोग होत नाही. आणि जो मीपणा याच्यातून निर्माण होतो आहे तो आपल्याला स्वतःला तर अडकवणार आहेच, अडथळा निर्माण करणार आहेच. पण परमार्थामध्ये आपण लक्षात घ्या की परमार्थामध्ये जसं स्वतःचा परमार्थ सांभाळावा तसं दुसऱ्याचा सांभाळायला मदतही करावी, हाही परमार्थच आहे. तर हे करता करता ह्या गॉसिपमध्ये दुसऱ्याला अडकवून बरं त्यातली किती माहिती खरी आणि खोटी, बरं त्यांचा त्याच्याशी काही संबंध असतोच असं नाही. आपण एकदा बोलायला लागल्यावर मग इंटरेस्ट निर्माण होतो माणसाला, कारण त्यालाही तसंच कुतूहल असतं. मग ते त्या कुतूहलामुळे हे सगळं आपली केलेली साधनाचं वाया जातं आणि इकडे घेतलेलं नाम खर्ची पडतं एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ते ह्या कामात जाऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील असावं, हे चांगलं होईल. आणि ते ज्यांनी विचारलं आणि कोणाबद्दल असेल तर त्यांच्यात सर्वांनाच हे लागू असलेलं तेवढं थोडक्यात सांग. शिबिराला येताना आवश्यक जप पूर्ण झालेला नाही, तरी पण शिबिर चुकू नये असं वाटत होतं. नाव नोंदवलेलं होतं. गेल्या शिबिराच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं. गेल्या वेळी ठरवलं होतं की राहिलेला जप भरून काढू, परंतु जप भरून काढला नाही. असं चालतं का? मग काय करावं? उत्तरं तशी प्रश्नातच आहेत. तर असं चालतं का? तर आपल्याकडून पैसे घेऊन गेला माणूस उधारीवर, तर त्यांनी नाही दिले तरी मला चालतं, तर नंतर देतो म्हणाला, तर मग आपल्याला किती त्याच्याबद्दल प्रेम उरतं हे आपण ठरवावं. ते कितपत न्याय्य असतं ते आपण ठरवावं. मग आता असं काही झालं असेल तर आपल्याला इथे साध्या व्यवहारात ते चालत नाही. इथे भगवंताशी व्यवहार आहे तर तिथे त्याची नोंद होणार नाही असं काही समजू नये. तिथे त्याची नोंद आहेच.
तर आपल्या नावावर उधारी दिसते. उद्या आता त्याच्याबद्दल सांगणार आहे, उद्याच्या अभंगाच्या निरूपणामध्ये जमलं तर बघू तो वेळ मिळाला तर त्याच्यात ती उधारी दिसते तिथे. त्या उधारीवरचं काम आहे म्हटल्यानंतर तर त्याला काहीतरी मुदत दिलेली असेल, ती मुदतीमध्ये पुढे आपणच मुदत घालून घ्यावी. याला काय करावं? असं चालत नाही. हे चालतं का नाही तर चालत नाही, खरं सांगायचं तर चालत नाही, हे उत्तर आहे. पण त्याला काय करावं? तर त्याला काय होतं की एकदा ते शिबिर संपलं की आपलं तर शिबिरचं काम तर होऊन गेलेलं आहे, हो की नाही? म्हणजे जसं आपल्या त्या नडीला समजा बँकेकडून कर्ज काढलं आहे आणि ते मिळालं, काय गाडी घ्यायची ती घेतली, आता बँकेकडे फिरकलंच नाही, तर शेवटी ते मागे लागणारच ना तुमच्या. तसं हे मागे लागणार आहे कुठेतरी तुमच्या. आणि असं नाही, पिनल इंटरेस्टचं वसूल होतं ते नंतर. मग त्याच्यावरती जे काही पिनल इंटरेस्ट असतं, म्हणजे जसं चुकवलेल्या ह्याच्याबद्दल दंडाचं व्याज असतं, तर तसं हे आपल्याला जसं व्यवहारात ते पिनल इंटरेस्टचं भरावं लागतं, तसं हे कुठेतरी भरावं लागतं. तर ते भरल्याशिवाय आपली सुटका होत नाही, हे खरं. जसं आपल्याला बँकेचा समजा एक आपल्याला दाखला हवा असेल की यांचं काही कर्ज नाही आणि आपल्या नावावर अगदी 10 रुपये राहिले, अगदी 1 रुपया राहिला, काहीतरी त्यांचे चार्जेस लावले, आपल्याला माहीत नव्हतं, आपण ते सगळे भरून आलो आणि ते डेबिट पडले त्याच वेळेला की ह्यांचे 20 रुपये काय कसले तरी चार्जेस राहिले. ते आता कर्ज लाख रुपयाचं आहे, आपण ते फेडलं आहे, पण तिथं 10च राहिले फक्त, तरीसुद्धा दाखल्यावर सही काही होत नाही एवढं नक्की. तो म्हणते 10 असले तरी झालं, माझ्या खिशातनं भरतो वाटलं तर, ते भरल्याशिवाय, हे बंद झालेलं दिसल्याशिवाय यातून दाखला बाहेर येणार नाही, मला सही करता येणार नाही. तर तसं तिथं चालू आहे काम. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, तिथे ते काम चालू आहे आणि ते काम केल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग मिळणार नाही. एक कुठला तरी रूट आपला अडकलेला असणार आहे. तर त्यासाठी हे आपण भरून काढायचा प्रयत्न करू. बरं, ह्याच्यामध्ये एक आहे, थोडी ॲम्नेस्टी आहे, म्हणजे थोडंच आपल्याला त्याची उदाहरणाने एक सवलती आहे की एक तर त्याच्यामध्ये आहे की ते नसलं समजा आपल्याकडनं झालं तरीसुद्धा त्याची कोणी इथे त्या अर्थाने हिशेब किंवा चौकशी केलेली नाही आहे, त्या अर्थाने कोणी केलेलं. आपला एक सर्वसाधारण किती जबाबदार आहे, ठीक आहे, शेवटी आपण देतो, तर ते तोपर्यंत ठीक आहे. पण नसेल झाला तर किंवा आणि कशासाठी करायचं, मुळात एक लक्षात घ्यावं की हे करण्याचा हेतू काय. तर त्याचा एक फिल्टर त्याच्यामध्ये असावा, तो मनुष्य आलेला साधनाला तेवढं महत्त्व देऊन आलेला असावा, याच्यासाठी काहीतरी संख्या ठरवायची. महाराजांना विचारायचं काय करायचं याच्या बाबतीत. महिनाभर आहे, त्यातले 20 दिवस वापरले, रोज 5,000 केला तरी 1 लाख होणार. एवढंच त्याचं साध्या गणितामध्ये हे बसतं. मग असं इतपत आपण त्याबद्दल सिरियस असावं, त्याबद्दल त्याचं गांभीर्य तेवढं आपल्याला असावं, असे त्याच्यामध्ये उद्देश असतो. आता हे गांभीर्यात समजा ही काही तांत्रिक अडचण आहे, काय 10,000 25,000 जब नाही झाला समजा, तर इथे त्याला तसा वेळ भरपूर आहे आणि दुसरं काही करू नये अशीच योजना आहे मुळामध्ये. इकडे सुद्धा काही तशा तऱ्हेचे अपेक्षित नाही, मदतीचंही नाही, काही इतर काम नाही, काही हे सगळं विनामूल्य, काही याच्यामध्ये कोणी काही द्यावं अशी काही अपेक्षा नाही आहे. मग इथं सगळं जर नाही आहे तर फक्त नाम घ्यावं एवढीच अपेक्षा आहे. इथे जेवढा वेळ काय शक्य असेल त्या वेळेला त्या ठिकाणी तास 1.5 तास काय चालू असेल तेवढ्याला हजर असावं, एखादी उपासना असेल त्यात भागावा, या पलीकडे काही अपेक्षाच नाही, राहिलं ते नामच फक्त. मग ते तर का आपल्याला 24 तास आता याच्यासाठी तसे मोकळे आहेत त्या अर्थाने, आपण हे पूर्ण वेळ काढून आलेलो आहोत. म्हणून तर पूर्ण वेळ या किंवा पूर्ण वेळ थांबा अशा तऱ्हेचे जे म्हटलं जातं ते तेवढ्यासाठीच की त्याचं ते एकदा त्या वातावरणात गेल्यानंतर त्याची जी मुदत आहे ती पूर्ण केल्यानंतर त्याला मध्ये जे आता रात्री मिळतात, सकाळ लवकर मिळते, कोणाला पहाटेची सवय असते, कोणाला रात्री जागायची सवय असते, हे सगळं मिळावं त्याला. म्हणजे त्याच्यात त्याचं ते भरून निघतं. हा 20,000 वगैरे काही नाही, 30-40,000 करणारे जे लोक आहेत की जे तेवढं करतात आणि शक्य होतं ते, कारण दुसरं आपल्या मागे काही नसतं. आपण तिथे गेलो, अक्षरशः पंक्तीत पानावर बसलो, आपल्याला पाहिजे तेवढं जेवलो, उठलो, बाकी पानसुद्धा उचलू नका म्हणतायत, तर मग आता आणखीन ते काय करणार. तेव्हा संत मंडळी एवढं करत असल्यानंतर आपण आपलं नामच घ्यावं एवढी अपेक्षा आहे. मग ते राहिलेलं ह्या इथेच भरून निघतं, काय वेगळं परत जाऊनसुद्धा करायची गरज नाही. त्यातूनही समजा कमी पडलं आणि आपल्याला ते वेगळं पूर्ण करायचं असलं तर करावं. आणि त्यामध्ये एक चांगला भाव आहे की मला काहीतरी मिळालेलं असेलच. या सगळ्यामध्ये एवढं चाललेलं आहे, निदान वातावरण तरी मिळालं असेल, वारे झुरूप तरी मिळालं असेल, एवढं तरी असेल, काय बोध झाला असेल किंवा असेल, किंवा आणखीन काय भजनात काय आनंद मिळाला असेल, किंवा काय निरूपणात काय कळलं असेल, का असेलही काही राजन, मी त्याबद्दलही काही म्हणत नाही, पण निदान वातावरण मिळालं, सत्संग मिळाला. आज मी बोलावून घरी माझ्याकडे पाहुणा येणं मुश्किल आहे, तर याचे सत्संगातली माणसं कुठून आणावे आपण की ज्यांना हे जे केवळ ह्याच्यासाठी जप करून आलेले आहेत, मनापासून त्यांना जप करायचं आहे, पुढे जायचं आहे, उद्धरायचं आहे, अशा तऱ्हेची माणसं शोधून कुठून आणणार आपण. ती आपल्याला त्यांनी सगळ्यांनी पाठवून दिलेली शोधून अक्षरशः. मग एवढं जर आपल्याला ते तरी मिळालेलं आहे, त्यांच्या निमित्ताने तरी माझा जप होतो आहे, मग हे सगळं वातावरण मिळतं, त्याच्यापोटी आपण तो जप करतो आहे. त्यातला एक 5-25 राहिला, नंतर घरी जावं. आणि एक नक्की लक्षात ठेवा की त्याच्यासाठी मुदत घातल्याशिवाय आपल्याकडनं काम होत नाही. ती जसं एक संख्या घातल्याशिवाय ती पुरी होत नाही, तसं एक करावं. ती घरी गेल्यानंतर आपल्याला एक मुदत घालून घ्या. किती राहिलं आहे? 25,000 राहिलं. काय ते 25,000 म्हणजे 1 दिवसाचं काम आहे, आपण 8 दिवस घ्यावेत, काही हरकत नाही.
8 दिवस घ्यायचं नाही, 8 दिवसात का होईना एक तारीख आहे, आता एक समजा 4ला संपणार, 11 तारखेपर्यंत हे सगळं झालेलं असेल. बस आपल्या मनाला बजावल्याशिवाय मनाकडून पण होणार नाही. महाराज जे म्हणलेत ते लक्षात ठेवून हे मांडलेलं आहे. त्याच्यामागे काही सूत्र किंवा विचार हा त्यांचा त्याच्यामागचा आहे. आपण प्रवचनं वाचताच आहात तर त्यामध्ये हा शब्द वापरलेला आहे आणि अगदी पर्टिक्युलर आहे. तर त्या प्रवचनात म्हणलेलं आहे ना आपल्याला की नामात सुद्धा थोडी बळजबरी हवीच असा शब्द आहे, बारीक आहे. थोडी बळजबरी हवीच असं महाराजांनी म्हटले. तर ह्याचा अर्थ आपल्या लक्षात घ्यावा. तर तो आपण आपल्याला मनाला बजावावं. थोडी बळजबरी मला पाहिजे, ठीक आहे, आत्ताचं काम झालं, हाय पूर्वपुण्य उपयोगी पडली म्हणा, काही म्हणा, त्यांची इच्छा कृपा काय त्याला नाव द्यायचं ते द्या, पण ते चालेल एक वेळ. पण हे माझ्याकडे करायचं काम आहे. बरं तो काय इथे जप कोण जात नाही, आपण काय अर्पण केलं समजा. शेवटी वर्षाच्या अखेरीला जो जप धरला जातो त्यात हा धरला जाईलच. त्यानिमित्ताने आपण एक समजा काय कल्पना करू आपण की आपल्याला समजा त्यावेळेला काय जो जप करणार आहे त्यात लाखभर जप वाढेल ना उलटा. म्हणजे मला तर कितीतरी करायचं आहे अजून. कारण जपाचं सुद्धा प्रमाण सांगितलेलं आहे की नामसुद्धा झिरपत आपल्या वृत्तीपर्यंत पोचले पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे. आता चित्तापर्यंत नाम पोचवायला किती नाम घ्यावं लागेल. म्हणून मला सांगा की इतके वर्ष आता अनेकांना, आता नवीन पिढीला तर काही प्रश्नच नाही, जुन्या पिढीसुद्धा खूप याच्यामध्ये तज्ज्ञ आहे. तर त्याच्यामध्ये आता इतक्या त्या सिरियल बघतो, किती वर्ष पाझरत आहेत डोक्यामध्ये, हो की नाही. त्यामुळं ते सगळं वर येतं. मग आता तिथपर्यंत नाम पोचवायचं आहे म्हणजे जेवढे तास त्याच्यात घालवले असतील तेवढे तरी 9 तास याच्यात घालवायला हरकत नाही, एवढं तरी करावं लागेल. आता हे मूळ खुदाई झाली नसती, फक्त हे 10 फूट खाली गेले, तेही 10 फूट खाली गेले, तेवढ्यानं ते उकलून निघणार नाही. कारण ते प्रापंचिक आहे, त्यामुळे ते मूळ धरतं पटकन, नाम मूळ धरत नाही पटकन. त्यामुळे ते त्याच्याही खाली जावं लागेल. आता हे उकरून काढायचं, काठाचा दुसरा काढायचा असला तर दुसरा काटा जो जातो तो त्याच्या खाली जावा लागतो, खालून उकलून निघायला लागतं. तर आपल्याला वृत्तीपासून ते बदलायचं आहे. तर ते त्याचं साधन आहे. ते जे आपण गोळा केले, जो प्रपंच डोक्यातला आड येतो तो काढण्यासाठी त्याच्या खाली जाणारं साधन पाहिजे, तिथपर्यंत पोचणारं. मग ते इतकं झिरपणारं पोचवायचं आहे म्हणून जपाचा प्रश्न आहे, म्हणून जप जास्त करण्याचा प्रश्न आहे. आता तो या निमित्ताने होतो म्हणून शिबिराची संधी त्यांनी दिलेली आहे. त्यानिमित्ताने आपला तो झाला. एरवी आपण बसून काय बाबा शिबिर नाही आहे तरी पण आपण एक शिबिर झालं असतं तर काय केलं असतं असं समजून 1 लाख करू, उगाच काहीतरी म्हणण्यात काय अर्थ नाही, हो की नाही. तुम्हाला पटत असलं तुम्ही करा, नाही माझं काय म्हणत नाही. असं काय आपल्याकडून होणार नाही. असं काहीतरी ठरलं आहे, 1 महिना आहे मध्ये, त्यात मला कसं बसवता येईल हे सगळं करून तो होतो. तर त्यानिमित्ताने होतो ना, म्हणूनच हे निमित्त करतायत. आणि नाहीतरी तेच करतायत म्हणून हे होतं आहे, नाही तर काय होणार आहे मला सांगा. नाही, जी इच्छा आहे म्हणून हे होतं आहे तर आपल्याला ते संधी आहे म्हणून ते करावं. त्यामुळे याच्यासाठी काय करावं तर जप भरून काढला नाही, ठीक आहे. एखाद्या वेळेला आपल्याला आणि एक नक्की चांगला आहे की शिबिर चुकू नये असं वाटलं, ठीक आहे, 60वर गेलो, 70वर गेलो, 80वर गेलो, कुठेतरी गेलो, पण तिथपर्यंत आल्यानंतर मात्र एक आहे की एवढ्या कारणासाठी शिबिर चुकू नये. माझी कल्पना तीच आहे. जरी हे सगळं ठेवलेलं असलं तरी एवढ्याशा कारणासाठी चुकू नये. ते इथे एका दिवसात सुद्धा 20,000 भरून काढता येते, काय त्याला 2 दिवसात भरून निघतील. म्हणजे इतकी सोय असताना अगदी तांत्रिकदृष्ट्या काटेकोरपणे काही लोकांचा असतो तसं. अगदी 99,000 झाला, माझा 1,000 झाला नाही म्हणून मी तिथे प्रवेश करू शकत नाही, कारण नियम आहे आणि त्याप्रमाणे पाळतो. असं आयुष्यभर आपण केलं आहे का सगळीकडे? करत असाल तर बरोबर आहे, आणि जर करत असाल तर असं राहणारही नाही, हेही तितकंच करा. त्याला प्लॅनिंग करायला 1 महिनाभर 6 महिना दिलेला असतो, मग त्यानुसार त्याच्याकडून ते होतंच. पण एरवी आपण व्यवहाराला एवढं जर ज्या पद्धतीनं तडजोडीनं राहतो तसं एखाद्या तडजोडीनं करायला हरकत नाही. पण तडजोडीमध्ये पुढे जोड आहेच. आता थोडंसं नेलं तडीला, पण त्याच्या पुढे जोड आहे ना काहीतरी करायची, तर ती नंतर करावी. तर एवढं करायला काय हरकत नाही आणि त्याचा पूर्ण लाभ व्हावा. त्यानिमित्ताने आपला जग वाढावा. हा सगळ्या वार्षिक, बरं जो कुठे इथे त्याचंही बंधन नाही आहे की हा जब इथे केला आहे आणि या निमित्ताने झालं म्हणून इथेच अर्पण करा, काही नाही. जिथे तुम्हाला देवाचं वाटतं अर्पण करावं असं वाटतं तिथेही करा, असंही बंधन त्याच्यावर नाही आहे. झालं तर ठीक आहे, दत्त जयंतीच्या वेळेला त्यात भेट होईल, त्यावेळेला त्यात ते आपलं माप आणखीन भरलेलं असेल, चांगलीच गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं. त्यामुळे त्या भावाने ना हे करावं. आणि शिबिर चुकू नये का, तर हे काय 10,000 आहेत भरून काढता येतील, जपाचे राहिलेत, काय 25,000 राहिलेत, अगदी त्याचे 50,000 राहिले असले तरीसुद्धा इथे जेवढे होतील तेवढे करू. उरलेले घरी गेल्यानंतर 8 दिवस त्याला देऊन करून. मूळ जप जिथं सगळा मिळून अगदी 5,000 आला तरीसुद्धा 20 दिवसात 25 दिवसात होतो, 20 दिवसात. तर जो राहिलेला आहे तो 8 दिवसात काय हरकत नाही. आपल्याला थोडं कमी जास्त वाटत असेल 10 दिवस करा, पण काहीतरी आखलेलं असू दे आणि प्रार्थना करा. मला 10 दिवसात हे जे काय त्यावेळेला राहिलेलं आहे ते मला पुरं करायचं आहे. तर किती वाटायला येणार? 10,000 जप वाटायला यायचं. म्हणजे आजच्या अगदी आपल्या परिभाषेत तुम्ही करत असाल त्या भाषेमध्ये जास्तीत जास्त 2 तास येत. तेव्हा त्या 10 दिवसावर या 2 तासाचं बंधन असावं उरलेलं आहे. ते उलटं आणखीन चांगलं काम आहे तिकडे की तिथे पण आपले जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये कशात तरी वेळ जातोच आहे, आपण शोधून काढावं म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर त्याच्यातले आपण 1 तास सकाळी 1 तास संध्याकाळी दिला तरी 10 दिवसात सुद्धा हा सगळा जप होऊन जाऊ शकतो, इतकं आहे. तर त्यातलं चुकू नये हे वाटत होतं, हे बरोबर आहे, कारण ही संधी परत येणार नाही. जप मी घरी करू शकतो नंतर, त्यामुळे ती घालवू नये हे पण तितकंच खरं आहे.
तेव्हा काही वेळेला पोचायचं असलं म्हणजे बिन तिकिटाचं सुद्धा गाडीत चढतो मनुष्य पटकन, रेल्वेत विशेषतः पटकन आत जातो. मग म्हणतो वाटलं तर टी सीकडे हे करून तिथे तिकीट काढायची यंत्रणा असते त्याच्याकडे देऊ आणि तिथं तिकीट काढू, पण आत्ता गाडी सोडली तर पुन्हा उद्याशिवाय गाडी नाही. असं जर असेल तर आपण करतो ना तसं, व्यवहारात एरवी नाही का करत. मग टी सीकडे देऊन सांगतो बाबा माझं तिकीट काढायचं ठरलं, मी असे गडबडीत आलो, तिथे खूप लाईन होती, मला काय गाडी ही सोडता येत नव्हती, दुसरी गाडी नाही जायला डायरेक्ट, म्हणून मी आलो, माझी पैसे चुकवण्याची इच्छा नाही, हे काय असेल ते घ्या, काय आणि 10 रुपये दंड असेल तर तो घ्या, पण माझं तिकीट पाडा. तर त्यांची यंत्रणा असते. मग त्याच्या तऱ्हेनं करावं. असं बिन तिकिटाचं गाडीत जावं असं मला म्हणायचं नाही. ते म्हणतील तुम्ही काय सांगता इकडे, तर असं काही सांगायचं नाही आहे. पण होतं ना असं, मग त्यावेळेला आपण असा काहीतरी मार्ग काढतो आणि मग ते उरलेलं काय असेल ते भरतो. मग त्यावेळेला कदाचित आपण आधी या क्षणी विदाऊट तिकीट आहोत आपण सांगतो आहोत म्हणून प्रामाणिक आहोत हे ते ओळखतात. मग ते दंड करतातच असं पण नाही, मूळ तिकीट पण घेतात, असेल तर रितसर दंड घेतात आणि काही घेत नाहीत, हे तितकंच खरं. कारण त्यांना कळतं की हा मनुष्य आपणहून प्रामाणिकपणे आला आहे, तिकीट तपासायला गेल्यावर सापडला तर दंड असं घेतील, तर इथे ते कदाचित नुसतं तिकीट घेतील. तेवढा फरक आहे. तेवढाही परमेश्वर आपल्या बाबतीत घरी केल्याशिवाय राहणार नाही, तर तेवढं ते सोडून देतील, दंड नाही घेणार. पण त्यांनी केलं आहे आणि मनापासून त्याला ते करायचं आहे एवढं लक्षात घेतील तर मग काय करावं, तर काय करायचं की प्रायश्चित्त मिळवायचं त्याच्यात, दंड एक 5% 10% काहीतरी असेलच ना. ते तर मूळ इथपासून एस टीत चुकलं किंवा याच्यात चुकलं, रेल्वेत चुकलं, जिथून रेल्वे निघाली तिथपासूनचं तिकीट घेतात. तुम्ही कुठे त्या गाडीत चढलात त्यांना काय माहिती तुम्ही कुठल्या गाडी, कारण बिन तिकिटाचेच चढलेले आहेत, त्यामुळे ते कुठल्या स्टेशनवर चढले काय सांगता येते, त्यामुळे ते नाही करत. मग ते म्हणतात ठीक आहे ही कुठून निघाली, मिरजेपासूनचं तिकीट बाहेर, असं असतं. तर तुम्ही मस्त अगदी साताऱ्यात चढला तर ते तो प्रश्न ते विचारात घेत नाहीत. मग असं असतं ना, म्हणजे ते कितीला पडतं, त्याच्यापेक्षा आपणच एक 10% जप जास्त करा. काय राहिला आपला 5,000, 10,000 राहिला, 11,000 करावं, काही बिघडत नाही आहोत, चांगलं आहे ते. शेवटी अधिक असते अधिकम फलम आपल्याकडून राहिले तर त्याच्यासाठी जर आपण ते मिळवलं असेल तर ते करायला काहीच हरकत नाही. हे ह्याच्यात राहिलेल्या जप आणि यांच्या संबंधी. आणि एक लक्षात ठेवावं की मागे एकदा असं झालं आहे, आता ज्यांची केस असेल त्यांच्याबद्दल असेल, पण मागे एकदा आपण असेच आलेले आहोत. तर त्यानंतर मग काय होतं की गेल्या वेळी ठरवलेला जप नंतर भरून काढू म्हटलं, परंतु जप भरून काढला नाही. हां, तिथे आता दंडावर दंड आहे, त्यामुळे तेवढं लक्षात ठेवावं. मात्र तिथे 5% लोन चालणार नाही, 5% लोन तेवढा जप भरून काढावा. कारण शेवटी नुसतं इथे म्हणजे या अर्थाने प्रवचनाने किंवा निरूपणाने होत नाही काम. ते आज झिरपायला जे तिथे भूमी लागते ती नामाने तयार झालेली असते, त्या ती कसली जाते तेव्हाच त्याच्यात बीज पडतं आणि तेव्हाच तिथे पाऊसही पडतो आणि त्याची सगळी अनुकूलता पण होते. मग हे व्हायला हे आपल्याकडे जे झालेलं आहे ते आपल्याला माहिती आहे, ही गोष्ट खूप चांगली आहे, आपण त्याबद्दल सावध आहोत. फक्त काय करायचा हा प्रश्न आहे. तेव्हा मागच्या वेळेस तसं झालं. असंच जर यावेळेला आपण हे सोडून दिलं असतं, हे विचारलं फार बरं झालं, मी त्यांचे उपकार समजतो की हे त्यांनी विचारल्यामुळे हा खुलासाही झालेला आहे की काय करावं लागेल. पहिल्यावर दंड भरावा लागेल, दुसऱ्यावर दंडावर दंड भरावा लागेल. हे सगळं करून किती निघाला, किती निघणार आहे जपाचं, असं 5-50,000 जप निघाले. तो भरून पडला. भरून काढल्यानंतर त्यांना प्रार्थना करावी. आता ह्याच्या पुढच्या वेळेला कधी काय असं शिबिराचा योग आला तर मला मात्र असं पाठवू नका, माझ्याकडून करून घ्या आणि मग पाठवा, अशी जर प्रार्थना केली तर आपोआपच त्याला ते, कारण ती शेवटी प्रवृत्ती आहे. आपल्याला तसं होतं आहे, बरं आहे म्हणल्यानंतर, चालतं आहे म्हणल्यानंतर माणसं जातात नाही का त्या रांगातून, इकडून या रांगेतून गेलं चालते, त्या रांगेतून गेलं जाते, जे जिथे चालेल तिथे मनुष्य जातो. हे व्यवहारामध्ये होतं. तर तसं होऊ नये याच्यासाठी साधनेच्या दृष्टीनं आपण आपल्या स्वतःच्या हितासाठी हे कळावं. आता या अडचणींच्या संबंधी विचारलेले, मासिक स्त्रियांच्या संबंधी विचारले, काळात देवधर्माचे कोणते नियम पाळावेत किंवा पाळू नयेत काय असतं, याबाबतीत फार गोंधळ आहे सगळा. म्हणजे एक सर्वसाधारण एक आपल्या घरातलं वातावरण टिकवण्यासाठी म्हणून सांगून ठेवतो. मोठी माणसं घरातली आणि जे काही सगळा सेटअप असतो तर त्याच्या विरोधात काही काम करू नये, एवढं तरी करावं. कारण त्याच्यामुळे सगळं वातावरण बिघडतं. ते देव राहतो बाजूला, ते काय करायचं आहे तो विषय राहतो बाजूला, तो विधी राहतो बाजूला, आणि ह्याच्यावर मात्र एवढा गावतो की ते सगळं आत्तापर्यंत देवाचं केलेलं जणू काही गेलंच आहे. अशा अवस्थेत ते त्याच्याबद्दलचे म्हणजे पूजा करावी का, दिवा लावावा का, अथर्वशीर्ष म्हणावं का, रामरक्षा म्हणावं का, देवळात जावं का, जाऊ नये का, दुरून नमस्कार करावा का, लघुरुद्र काय असेल तर घरी पूजा असेल तर ती करावी का. प्रत्येक ह्याच्यामध्ये जसं वेदोक्त पुराणोक्त वगैरे असं जसं आहे, म्हणजे त्या ग्रेडेशनची ती गोष्ट आहे, त्या ग्रेडेशनची गोष्ट करावी. स्तोत्र म्हणायला अडचण नाही, नाम घ्यायला अडचण नाही, हे सगळ्याला खरं नाम हा उत्तम पर्याय आहे. पण तरीसुद्धा आपण आपल्या तारतम्याने तिथल्या बघावं की यातलं काय आपल्याला हे होण्यासारखं आहे. तर महाराजांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण गोष्टीत वाचून मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही की याही काळात दर्शनाला अडचण नाही, काही ग्रंथ आहेत त्यांच्या पारायणाला काही अडचण नाही, हे लक्षात ठेवावं. मग त्याऐवजी दर्शन घ्यावं. पूजा केली म्हणजे अमुकिक होतं असं काही नाही आहे. खरं सांगायचं तर आम्हाला जर तिथे खरोखरच देव वाटत असेल तर मग विचार आहे पुढचा प्रश्न
तो जर एक नुसता पॅराफर्नेलिया एक काम असेल नुसतं तर त्यांनी फार काही साध्य होत नाही. ते अशी व्यवस्थित काय देवाला पाणी घातलं काय आणि तसं पाणी घातलं काय, शेवटी आपणही आंघोळ करतो देवानी करावी, हे उत्तमच आहे खरं सांगायचं तर. पण इतकं लॉजिक पटणे एवढी माणसं घरामध्ये असतील तर हे शक्य आहे. त्यामुळे ह्याला व्यावहारिक बाजूच जास्त मोठी आहे. शास्त्राची बाजू काय आहे हा वेगळाच विषय, पण मूळ व्यावहारिक बाजू मोठी आहे. त्यामुळं जे काही यातलं करीत नाहीत ते ह्याच्यावर कॉमेंट्स फक्त करतात एवढं मात्र असतं, आणि त्याच्यातून उगाचच सगळ्यांच्यामध्ये विसंवाद निर्माण होतात. तर हे होतं येत नाही, लक्षात ठेवा. तशी परिस्थिती नसेल, आपण अगदी 1 किंवा 2च माणसं घरामध्ये असू तर एकमेकांच्या समजुतीनं काय करायचं ते करावं. पूजा करावी का, दुसरं कोणी नाही आहे का करणार आहे असं बघावं ना घरामध्ये. बाकीच्याने एखादे 4 दिवस का करू नये मी म्हणतो नाही का, ती काय एकाची जबाबदारी आहे का, देव काय एकट्यावर कृपा करतो आहे असं काही आहे का, देव सर्वांच्यावर देवाचं लक्ष आहे तर सर्वांच्यासाठी हे आहे म्हटल्यानंतर पूर्वी काय हा अडचण नव्हती काही होतंच की. मग त्यावेळेला जसं आहे तसं आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्याला कोणाला घरात करणं शक्य आहे त्यांनी करावं, आणि तेही शक्य नसेल आणि नुसतंच त्याच्यावरती चर्चा होणार असेल तर देवासमोर रोज दर्शन घेऊन प्रार्थना करावी. आपण मानसपूजा करीत नाही तशी देवासमोर उभं राहून मानसपूजा करावी, संपलं. म्हणजे शास्त्राचाही दोष नाही, याचाही दोष नाही, म्हणण्याचाही दोष नाही, विषय नाही काही, करता येण्यासारखं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत त्या करता येण्यासारख्या आहेत त्या कराव्यात. तर ह्या बाबतीत ह्याच्यावर आणि हेही लक्षात घ्यावं की त्या अर्थाने देवांचं स्थान किती घरामध्ये आहे आपल्या, हे पण या निमित्ताने ओळखतं. तर तुम्ही ठीक आहे तुम्ही करू नका मी करतो असं म्हणणारं कोणीतरी घरामध्ये, अगदी मुलांनीसुद्धा केलेली चालते, मोठ्याने केलेली चालते, तर ती त्यावेळेला त्यांनी करावी. ठीक आहे, त्याची एकट्याची कोणाची जबाबदारी नाही, तर त्यांनी ती करावं. आणि त्यानिमित्ताने त्यांचा देवाचा संपर्क येईल, 4-8 दिवस काय येईल तो येईल, त्यातून त्यांना काही खऱ्या पूजेचा अर्थ कळला आणि जर त्याचा आनंद त्यांना मिळाला तर उलटं याचा उपयोग करून घेता येण्यासारखं आहे खरं सांगायचं तर देवापुढे दिवा लावायला काही हरकत नाही, त्याच्यात काही याचा प्रश्न येत नाही. ते देवात आता हे सगळं आहे म्हणून काय आपण काय लाईट ऑफ करून बसलो का, नाही. म्हणजे याचा अर्थ आपण व्यवहारात आपण अंघोळ करणार, आपण दिवा लावणार, आपण जेवणार, आपण फिरणार, आपण ऑफिसला जाणार, रजा टाकणार नाही, कामं करणार आहे, सगळं करणार आहे, फक्त देवाचंच करण्याचं अडचण आहे. आता असं काही नाही आहे खरं सांगायचं तर. आता ठीक आहे, शास्त्रप्रमाण लक्षात घेऊन आता काही गोष्टी ह्या शास्त्राच्यामध्ये काही तीव्र स्वरूपाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे आता हे रुद्राचं वगैरे आपण याच्या बाबतीत एक वेगळं आहे, गायत्रीला एक वेगळं स्थान आहे. तर ह्या सगळ्यांची स्थानं ओळखून तेवढं करावं लागतं, तेवढं काही पडू नये. त्याच्याऐवजी त्या दिवशी जास्त जप करावा, काही बिघडत नाही. त्याच्याऐवजी गायत्री जप करायचं, काय असेल त्याचा आग्रह करायचा. त्याच्यापेक्षा साधं आपल्याला नाम दिलेलं आहे, काही नाही म्हटलं रामराम म्हणत बसावं, काय आपल्याला शंकराचं नाव घ्यायचं, शिवाय म्हणावं, काय आपल्याला जे म्हणायचं ते देवाचं नाव घ्यावं त्या दिवशी. तर हे त्याला मार्ग आहेत ते करावे आणि याचा आग्रह काही धरू नये. म्हणजे हा प्रश्न फार मोठा होणार नाही. गीतेच्या 12व्या अध्यायात भगवंत प्राप्तीचा मार्ग आणि तो सोपा करायला अभ्यास योग असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तरी गायचे करी या आठा पहारा माझारे मोटके निमिष भरी दे तुझा या मग जे जे का निमिख देखील माझे सुख ते तुले अरोचक. बरोबर आहे, विषय येईल. जेव्हा एखाद्या दुसऱ्या गोष्टीची गोडी जास्त असते त्यावेळेस पहिल्या गोष्टीची गोडी आपोआप कमी कमी व्हायला लागते आणि मग या रमतं. मूळ प्रश्न हा आहे त्यातला की मला भक्तीची गोडी लागली तर आपोआपच विषयांची, प्रपंचाची, माणसांची अशी गोडी कमी होईल. तर हे ह्यातून होईल. तर याच्यासाठी हे म्हटलं आहे की एक एक तरी क्षण, एक एक निमित्त म्हणून एक एक तरी. इथे निमिषभरीतीवर आपण त्यावेळेला बोललोच, तर इथे जे आहे निमिष म्हणलेलं आहे तर हे निमिष म्हणजे त्यांनी एवढी अगदी किरकोळ अपेक्षा केलेली आहे. तर ती अगदी छोटीशी अपेक्षा आहे, तेवढं तरी निदान तेवढं जरी समजा देवाचं काहीतरी आपल्याला कळलं, त्यानिमित्ताने काहीतरी आपल्याला त्याची गोडी लागली तर ती मनाला हळूहळू लागणारी गोडी वाढत जाईल. आपल्यालासुद्धा अगदी आपल्या प्रापंचिक गोष्टीपासून थेट व्यसनांपर्यंत थोडक्यानं सुरुवात होते आणि ते माणसाला पक्क होऊन बसतं. हे होतंच ना, व्यवहारामध्ये बघतो ना आपण. मग तसंच आहे, पदार्थ आवडायला लागतो. एखाद दिवशी केलेला असतो, दुसऱ्या दिवशी कधीतरी 1-4 दिवसांनी पुन्हा तो केला जातो, मग कधीतरी 8 दिवसांनी होतो. मग आपण तसा कधी करायचा असं ते होतं त्याचं. हा व्यवहाराचा नियम आहे ना, आपल्या सगळ्या शरीरशास्त्रातसुद्धा आहे ना आपल्या. मग तशा सवयी आहेत, त्याचा फक्त इकडे वापर करून घ्यावा असं म्हणण्याचा त्यांचा उद्देश आहे. इथं एक अवघड वाटतं, प्रश्न असा आहे, एक अवघड वाटतं की नामसाधना आणि त्याचबरोबर अशी कोणती आणखीन उपासना किंवा साधना आहे की त्यात प्रथमपासूनच मन रमू लागेल आणि ईश्वराची गोडी किंवा ओढ आणखीन निर्माण होईल. याच्यासाठी खरं सांगायचं तर वैयक्तिकरित्या आपण काय ते करावंच. पण मला आता मुलांचे सतत सुरूच आहेत, त्यांना त्यांच्याविषयी काहीतरी सांगितलेलं आहे, त्यानुसार ते आज उद्या परवापर्यंत म्हणजे उद्या निदान संध्याकाळपर्यंत तरी काम करतील, त्यातून त्यांना काहीतरी मिळेल. मध्ये ते 4-5 या शिबिरामध्ये काही शक्य झालेलं नव्हतं, पण आता जागा पाण्याच्या किंवा करण्याच्या अडचणी नाही आहेत. तर त्या दृष्टीने त्यांना हे दिलेलं आहे काहीतरी स्वातंत्र्य यासाठी करण्यासाठी, तर ते त्यांनी वापरावं, हे करावं. तर ह्याचं खरं सांगायचं तर हे वातावरणच द्यायची गरज आहे खरं सांगायचं तर.
हे वातावरण देण्याची गरज आहे आणि ते मुलांसाठी देण्याची गरज आहे. त्यांना पहिल्यापासून अशा तऱ्हेनं शांत जागी आपल्याला एक दिवस राहायचं असतं. तिथे काय मिळतं याची ओळख आपल्याला स्वतःला लागेल तर ती त्यांना देता येईल आणि मग त्यांना त्याची गोडी लागेल. म्हणजे ही गोडी मुलांनासुद्धा लागू शकते. तर आपल्याला का नाही लागणार? शांत जागी बसणं, एखाद्या झाडाचं दर्शन. मला मुलांनी विचारलं की तुम्ही म्हणणं ते वृक्ष ध्यान आहे, अमकं आहे तमकं आहे, झाडासमोर बसून काय साध्य होणार? म्हटलं तुम्ही मुलं समोरासमोर बसता, एकमेकांच्याबरोबर बोलत असता की नाही? जे आत्ता नाही बोलत आहे, आत्ता हे संपेपर्यंत नाही बोलणार असंही आहे ना. तर मग समजा ते बोलणार, म्हटलं तिथे झाडाशी बोलता येतं. आणि आपल्याला कसं माणसांशी बोलायचं, अजून आता माणसांशी बोलायचं एकमेकांचं अवघड झालं आहे घरामध्ये, अशी अवस्था झाली, त्यांना वेळच नाही. कारण समोर ते सारखं ते आता मोबाईल असतो, त्याच्या पुढचं ते काय स्मार्टफोन, त्याचं ते विश्व स्वतःचं आणि ते सगळं काय आयपॅड आणि अमकं तमकं, त्याला वेळच नाही. आणि ही परिस्थिती फार गंभीर आहे बाहेर, हे आपल्याला कल्पना असेल नसेल, पण पाश्चात्य देशात तर इतकी अवस्था आलेली आहे की ती कसं जोडायचं, घरातली माणसं एकमेकांना कशी जोडून राहावी याच्याविषयी आता संशोधन आणि त्याची प्रोजेक्ट्स. आणि मग ते होईल तिकडे, त्यावेळेला ते आपल्याकडे येईल, तो पण आपला विनाश झालेलाच असेल, मग ते आपण त्यांच्याकडून स्वीकारू आणि त्याचे पैसे देऊ आणि मग त्याच्यावर इंटरेस्टवर IPR राईट्स असतील, मग ते आपण त्याचे पैसे पुन्हा त्यांना देऊ. हे सगळं होणार. आपली हळद जशी तिकडून आता शेवटी आता घ्यायची वेळ आली होती मध्ये, त्या हळदसुद्धा आपल्या ताब्यात राहणार नाही. तसलं काहीतरी होईल, ते त्या दिवसाची वाट बघू नये, अशा ठिकाणी जावं. तर हे त्याच्याविषयी काय असते, भगवंत सगळीकडे भरला. मी सांगत होतो मुलाचं, तर त्यानं मला विचारलं की असं तिथं त्याच्यासमोर बसलं म्हणजे काय होतं? म्हटलं ते बोलत नाही, ते बघितलेस का झाडासमोर बसल्यानंतर? तर म्हणजे त्याच्याशी काही बोलता येत नाही. हां, तेच तिथे शिकायचं असतं. म्हणलं त्यासमोर बसावं आणि ध्यान करावं. त्याला सांगावं असं मला आईने असं केलं, त्रास दिला, मला अभ्यासाला बसवलं, अमुक झालं तमुक झालं, सगळं त्याला सांगावं. आणि ते काहीच म्हणत नाही. तर ते त्यावेळेला लक्षात घ्यावं की असं सगळं असलं तरी माझ्यासारखं शांत बसायला शिक. मला काय लोक कमी त्रास देत आहेत. तुला असं माझ्यासारखं उन्हात उभं राहायला लागत नाही. टळटळीत उन्हात कोण उभा आहे? सगळे आपण सावलीत बसलो तरी आपल्याला उकाडा सहन होत नाही. आपण दुपारी बघितलं त्याला काय सहन होतं असेल ह्याच्यातलं? तर हे माझी अशी अवस्था आहे. तरी मी एक शब्द माझ्या तोंडून निघत नाही. वारा आला डोलतो, नाही वारा आला पडून राहिला राहा, तर मी आहे तसा सोसत राहतो. मग ते सगळं त्याच्याकडून कळतं आपल्याला. मग ही तादात्म्य होण्याची विद्या आहे. मनुष्याला आज जर काही विद्या गेली आहे तर तादात्म्य होण्याची विद्या गेली ह्यातली. परमार्थिक गोष्टी, सात्विक गोष्टीशी तादात्म्य होणं ही खूप मोठी विद्या आहे. त्यामुळं वडिलांचं दुःख कळत नाही, मुलाचं दुःख कळत नाही, मुलीचं दुःख हे का कळत नाही? ती ज्याला कळतील ना त्याच्याकडून बाकीचं पुढचं कार्य याची म्हणजे अगदी सहजपणे त्याला ते कर्म करता येईल. पण त्याच्या ते मुळात तो तादात्म्यच नाही. त्याचे विषय तादात्म्य व्हायचे ते डोळ्यासमोर ठेवलेले, तिकडे डोळे खराब होत आहेत, चष्मे लागत आहेत, सगळं ते सुरू आहे कार्यक्रम. ते तादात्म्य व्हायचं कुठे आहे हे सांगण्यामध्ये याच्यामध्ये ते रोचकता आहे. म्हणजे ह्याच्यात जे म्हटलेलं आहे ते तुला अरोचक विषयी येईल. एका ठिकाणी ते रोचक असलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला त्याला अरोचक. त्यात एका ठिकाणी भक्ती निर्माण झाली पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी प्रेम लागलं पाहिजे आणि एका ठिकाणचं प्रेम कमी झालं पाहिजे. तर हा जर प्रवास करायचा आहे तर प्रेम लागण्याची ही ज्या जागा आहेत त्या बदलायला हव्या. पण आता मी असं कित्येक पाश्चात्य घरामधलं हे नेहमी कळत असतं मला. इथेही आता ते लोण येऊन पोचलेलंच आहे. घरात 3 माणसं आली की ते आधी मुळात पोचतात 8 वाजता 10 वाजता, आली की त्यांचे लॅपटॉप घेऊन ते बसलेले असतात. ते मुलांनी तरी काय करायचं? ते 4-5 वर्षाचं मुलं असतं, ते आयपॉड बघतं, हे बघतं, नाहीतर ते त्याचं काय अँड्रॉइड आहे, अमकं आहे तमकं आहे, ते आपलं ते काय. आता ती दोघं आलेली ती काय बोलतच नाही आहेत. ती त्यांचे ते आणलेलंच असतं फूडबरोबर, ते खाणार आणि पुन्हा आपापल्या त्या उद्योगात लागणार. सोशल नेटवर्किंग, अहो घरात नेटवर्किंग नाही. आपण जर रस्त्यातला कचरा, घरातला कचरा काढण्याऐवजी रस्त्यातला कचरा काढू का? कुणी व्यवहाराने तरी हे सांगा. साधी गोष्ट आहे की रोज रस्ता झाडायला बाहेर जातात आणि आपलं घरातला कचरा काढायचा असतो. त्यासाठी माणसं ठेवतात. काय अजिबात गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या वेळी. आता त्यात विषयात जायचं नाही यायचं, पण नंतर बघू. पण मूळ मुद्दा खरा आहे त्यातला की हे करतात. अहो ते कुत्री वगैरे पाळतात लोक, काय काय करतात लोकांना, किती गोष्टी अजिबात असं. आणि हे अमुक आहे तमुक आहे, डबरमॅन आहे, हा ते काय त्याच्यासाठी मग ती सगळा ते स्वतःचं जे असतं ना ते सगळं सोडून त्याच्यासाठी. आणि असं एका ठिकाणी पाळलं होतं मी त्यांना. ते काय ते त्यांचं कुत्रं होतं तर ते त्याचं इतकं ते कौतुकाचा विषय होता. त्यांची मुलगी लहान होती. मी म्हटलं पण तिचं कोण करतं? नाही तिचं करायला बाई ठेवली म्हटलं आनंद आहे. आता काय याला काय आशीर्वाद देतात ते काय मला येत नाही. एवढंच ओळखलं म्हटलं की कुत्रं प्रारब्ध घेऊन आलं. आणि ते त्यांच्या मुलीपेक्षा मोठं आहे प्रारब्ध त्याचं. त्याला करायला येत सगळी नाही. मनुष्य ज्या दुकानात वळणार तिथून जाऊन त्याला लागणारं खाद्य घेऊन येतात आणि त्याला घालतात. काय करावं? आणि ते सांभाळायला बाई ठेवल्या. तर ते सांभाळायला बाई ठेवल्या त्यापेक्षा ते मुलीला ते त्या सांभाळा ना सरळ.
म्हणजे काय आपल्याकडे प्रेम अगदी उफाळून जे काय आलेलं आहे, दयाबुद्धी काय, समता काय, जे काय आलेलं आहे सगळं, ते सगळं तिला मिळू दे, उद्या आयुष्यभर त्याचा त्याला उपयोग आहे. ते माणूस आहे शेवटी, काहीतरी भगवंत होण्याची शक्यता आहे. हे काय करणार शेवटी, एकाच दिवशी जरा बोचकारला गेलं की फास्कन अंगावर झालं असेल, बरं स्वतःला ॲडमिट करायची वेळ येते, इंजेक्शन घेतात, काय करायचं सगळं, याचं सगळं विचित्र काम झालेलं आहे. त्यामुळं रोचकता कुठे आहे नक्की आणि कुठली घ्यावी. आता ह्यात त्यांना काहीतरी होतच असेल ना, यांच्यावरती कोचावरती मांडीवर घेऊन वगैरे असे मस्त बसलेले असतात. मग लोक हे ठीक आहे, त्यांची परिस्थिती असते तशी, बसावं त्यांनी कुठेही, पण हे आणि व्याप कशाला. त्यापेक्षा त्या बाईंना सुट्टी दिली, त्या आपल्या मुलाला घेऊन बसलं तर किती छान आहे गोष्ट आहे. त्यांना किती प्रेम लागेल मला सांगा. मग आता ते त्यांनी केलं आहे आणि हे मुलाचं करतात, आता मुलाला तरी कोणाविषयी प्रेम वाटेल मला सांगा, कसं वाटणार. आणि ते पण हा पण प्रश्न आहे. म्हणजे हे असले काहीतरी प्रश्न निर्माण करून ठेवले. त्याआधी पहिल्यांदा हे आपलं हे तपासावं की हे घरातला केर ठेवला आहे आणि बाहेरचा रस्त्यावरचा केर काढायला निघालो आहे, तर आधी तो काढा तुम्ही रस्त्यावरचा. माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही, सोसायटीतले केर काढा, रस्त्यावरचे केर, बाहेर अगदी काय करायचं ते कार्य करा, पण हे आधी मुळात काम आहे ना आपल्याला घरात. मग त्यांनी आपलीच तब्येत उत्तम राहणार आहे. त्यामुळे ह्यासाठी त्यांना रोचकता म्हणजे काय हे खरं सांगण्याची गरज आहे. आपल्या स्वतःला इथे जे विचारलं आहे आपण ते मोठ्यांच्या विषयी किंवा इतर कोणती उपासना किंवा साधना असू शकेल. उपासना किंवा साधना ही उपासना आणि साधनाच आहे, पण ती तशी ओळखली जात नाही. आज केर काढणं ही उपासना समजली जात नाही, पण वास्तविक केर काढणं किंवा त्या झाडाला पाणी घालणं ही उपासना आहे. खरं सांगायचं तर ते जिवंत परमेश्वर आहे तो तिथे. आपण जे करणार आहोत ते घेऊन बसणार आहोत, तर ते तर बसावंच, ते मनाला वळण गरजेचंच आहे, कारण सूक्ष्माला सूक्ष्माचं उत्तर आहे. पण इथे स्थूल आहे ना, त्याची उपासना केवढी आहे. तर त्या दृष्टीनं हे झाडापेडाचं आहे, हे आहे, नदी आहे, नदीकाठी काय माणसं बोटिंग करायला जातात, तिथं तिकीटं काढून पुन्हा पैसा घालवून त्याच्यातून फिरून एकदा सुखरूप येतं की नाही असं वाटायला लागतं. असलं करून येतात परत. आणि ते त्याच्यापेक्षा त्या नदीच्या काठावर शांतपणे बसला असता तर काय तरंग म्हणतात, कसं चाललं आहे, कसा व्यवहार आहे, का झाला निर्माण, कुणी केलं, कशासाठी झालं आहे, कसं कुठे आपल्याला ह्याचा उपयोग होतो, काय ते विषय कुठले डोक्यात विचार करायला लावू नका आम्हाला, अशी परिस्थिती आहे. मागे मला शाळेत स्वयंकाने सांगितलं की आमच्याकडे वैचारिक वगैरे काय करू नका, गोष्टी सांगा, नुसतं हे करा, असं काय असलं तर करा. तेव्हापासून आपलं ते शाळेत जाणं सोडून दिलं मी. जसलं काय फॉर्म असलं पूर जुनी गोष्टीला आता 20-25 वर्ष झाली, तर त्यावेळेला तिथं जाणं सोडून दिलं, कारण ते शिक्षकांना तर ते विचार वगैरे झेपत नाहीत असलं काही, आणि त्यांना पुढे झेपण्याची शक्यताच नाही. त्यामुळे हे असं पास होत असतं. तर आपणच हुडकून काढावं की ह्या सगळ्या जिवंत उपासना आहेत. हा डोंगर आहे, हे आहे, काय त्यांचा इतिहास असेल, कसा असेल, काय आपल्याला काय काही त्याचं कल्पना येऊ शकत नाही, पण विशालतेची कल्पना येते ना त्याच्यावरनं, की हे झाड काय आहे, त्याच्यापेक्षा डोंगर विशाल काय आहे, आकाश म्हणजे विशाल काय आहे. तर तेवढी विशालता नसती पाहिली, म्हणून बाबा महाराजांसारखी माणसं आहेत ती सुद्धा म्हणाली, म्हणणं बघत जा, आकाशाकडे बघावे, ताऱ्यांकडे बघावे, असं त्यांचं एक उपदेश आहे. आता वास्तविक ह्याच्यात काय पारमार्थिकदृष्ट्या कोणतं साधन आहे, ते कसं साधन आहे हे हुडकायचं, हेच साधन आहे त्यातलं मुळात, की आकाशाकडे बघत जावं. त्याचे डोंगराकडे बघितलं की मागं जी विशालता दिसते त्याची, ती पाहिली की मी कसल्या गोष्टींसाठी भांडाभांडी करतोय घरात हे लक्षात येतं लगेच. मग ते आपोआप कमी होतं. अरे माझं हे काय, यांचं काय चाललं आहे, कुठल्या पातळीवरती आहेत. तर हे एकदा पातळी लक्षात आल्यानंतर माणसाला खरं सांगायचं तर खऱ्या जिवंत आनंदाची कल्पना नाही, म्हणून तो कृत्रिम आनंदात अडकला. तर जिवंत आनंद कुठे आहेत ते शोधणं ही उपासना आहे. आणि मग हे जिवंत आनंद सापडले की आपण कशाही याच्यात असा, मनात जनात कुठे असाल तिथे तुम्हाला भगवंत भेटायला तयार आहे. तर हे सगळ्या ठिकाणी आपण पाहावं आणि त्यातून मग हे आपल्याला सापडत जातील. आणि अगदी पारंपरिक साधनांच्याबद्दल बोलायचं असेल तर ज्याच्यामध्ये मनाला आपल्याला काही बोध होईल किंवा काही आपल्याला काय म्हणू त्याला ह्याच्यात अरोचक म्हणजे रोचक म्हटलेलं जे रस आहे, तर रसोवई सहा परमात्म्याबद्दल सुद्धा तसंच म्हटलेलं आहे. तर ते त्याचं जे आहे ती त्याच्यात त्याला म्हणजे आपल्या भाषेत साध्या म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे इंटरेस्ट निर्माण होईल असं म्हणू फार तर म्हणजे अधिक व्यवस्थित लक्षात येतं. ते रोचक वगैरे ते काही लक्षात येत नाही, ते पचकसारखं वाटतं, तसं नाही, हे रोचक. आमचं मराठी आता एवढंच राहिलं आहे इकडच्या बाजूला. हे अरोचक आणि रोचकमध्ये त्यात जे रुचणार आहे की जे मानवणार आहे, ज्याची गोडी लागू शकते, अशा गोष्टीबद्दल बोलत आहेत. पण ते आपल्या इंटरेस्टचे विषय झालेत आता, त्यामुळे ते इंटरेस्ट बघा. तर इंटरेस्ट कुठे वाटेल याच्यात जास्तीत जास्त, तर संतांच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आणि अनुभव असतात की ते बघितलं की बस असं वाटतं, बस एक प्रसंग वाचावा असा. तर असे कितीतरी प्रसंग वाचले तर जे का मिख देखेल माझे सुख. अरे भगवंत ह्यांना एवढा अनुभव देऊ शकतो, आपल्याला नाही का देणार, आपण नाही का यासाठी हे होणार. आणि तो जो देऊ शकतो तो त्याच्यावरनं तो आहे, तो कुणालाही कुठेही द्यायला तयार आहे, घेणारा पाहिजे, त्याचा भाव पाहिजे, हे जर सगळं असेल ते मिळण्यासारखं आहे असं दाखवलं गेलं. तर हे यातलं आपण जे विचारलं आणखी कोणती उपासना किंवा साधना आहे, तर हे असू शकतं, उत्तम साधकांच्या चरित्रामध्ये असतं किंवा संत चरित्रामध्ये असतं. तर ह्याच्यातनं बघावं की कसे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले होते, त्यावेळेला भगवंतांनी काय नक्की काम केलं होतं आणि त्या कार्यामुळे
त्याची जीवनाला कसंच आधार मिळाला, पुढची दिशा कशी मिळाली, नैराश्यावर मात कशी झाली, घरातले प्रसंग सोपे कसे झाले, किती गोष्टी त्यातून कळत असतात. ते सगळं बघितलं की आपल्याला वाटतं बस छान आहे. आता पुन्हा त्यामुळे ती वाचायची उत्सुकता वाढेल. एक वेळ प्रवचन वाचल्यावर वाचायची उत्सुकता वाढणार आहे, पण त्याच्या घटना प्रत्यक्ष प्रसंग जर एखादा चरित्राचा पाहिला तर आपल्याला वाटतं बस असं होऊ शकतं. तर ह्याच्यातूनच ही गोडी निर्माण होईल. आता जे नेमिकं हे वाचताना किमान 5 मिनटं जातील, काय मोठी गोष्ट असेल 10 मिनटं जातील. 10 मिनटं तरी आपण आज चांगल्या चिंतनामध्ये आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळालेला आहे, रुची मिळालेली आहे. संतांचे याच्यात किती प्रसंग असेल की ते त्यांचे भाव बघितले. आपल्याला गुरुदेवांच्या यांना बोलवून घेतलं, त्यांनी स्टेशनवर मागे बोलवलं का बाबा महाराजांनी, एवढासा प्रसंग 10 एक पॅरेग्राफ की त्यांची सगळी बरोबरची सगळी मंडळी गोळा झालेली होती आणि ते त्यांना तिथं सोडतील का नाही असं वाटत होतं. सगळी सुशिक्षित आहेत, हे आहेत, हे यांची गुरुबंधू आहेत, ते अनुग्रहित आहेत, अमकं आहे तमकं आहे, हे सगळं इतरांचं येणाऱ्यांना वाटलं. आता हे यांचे शिष्य होते, बरोबर आहे, सगळे त्यांचेच सगळ्यांचे शिष्य, ते वरती सगळं गुरुपद एकच आहे, तर त्याचेच असतात. पण ही जाणीव त्या संतांच्या ठिकाणी एवढासा प्रसंग आहे एक साधा, पण त्यांनी इतकी मनामध्ये निर्माण होईल की ते बघितलं. आणि त्यामुळे हे बिचकून मागे त्या गर्दीच्या स्टेशनवर किती वेळ थांबणार गाडी, 10 मिनटं. तेवढ्यात ती सगळी त्या बाजूची मांडणारी, ओळखणारी, अनुग्रहित अशी मंडळी बाजूला गोळा झाली होती. त्याच्यामध्ये ते कडेला उभे होते, ते यांचे शिष्य होते. ते म्हणजे आपल्याला ते आत जायला मिळेल की नाही कोणा ठोक, आपण यातले नव्हे तसले नव्हे, हे सगळं पंथापंथाचं आपण निर्माण केलेलं आहे. पण तरीसुद्धा त्याचा पगडा राहतो ना. मग असे एखादे प्रसंग वाचला की एकदम सगळं फ्लॅश झाल्यासारखं होतं. तर त्यांनी तेवढ्या करीतून त्यांना जरा इकडे बोलावं म्हणून सांगितलं. केवढी गोष्ट आहे ही, त्यांच्या पातळीवर घडते आज प्रत्यक्ष. गुरुदेव ह्याच्या रेल्वेची तिथून हे धरायचे हे असतात, बाजूला खांब असतात, ते त्याला धरून उभे राहिले आणि त्यांना जरा बोलवा म्हणून सांगितलं. म्हणजे बाकीच्यांना सुद्धा तर थोडी जास्त असतात, एवढं कोण आहे तिकडे, आणि हे तर कधी एरवी ह्याच्यात दिसणारे नाहीत असं त्यांना वाटलं. पण गुरुदेवाने बरोबर त्यांना बोलावून घेतलं, त्यांना बोलावं म्हणले. त्यांनी बोलावं म्हणल्यानंतर काही विषयच नव्हता. बोलवून घेतलं, त्यांना आत घेतलं, आत या म्हणले. आपण स्वतः गेल्यानं त्यांना चहा दिला ना. मग हे सगळं इतकं होऊ शकतं तेव्हा. आणि मोठ्या घरचे आहात, आनंदात राहा, एवढा याच्यापेक्षा काय नाही आशीर्वाद मिळतात. आपण मोठ्या घरचा आनंदात राहा, समोरासमोरच आहेत. तर हे सगळं असं आहे, एवढं त्यांचं विशाल आहे. तर हे सगळं बघितलं की नाही की मग पंथन हे 3 ह्याच्यातच जाऊ का, तुम्ही ह्याच्यातच जाता का, तुम्ही त्याच्यातच जाता काय आपल्याला गरज नाही, असं सगळं एकदम चित्त एकदम या गोष्टीने पालटून जातं. तर ते पालटणं हा विषय आहे, त्याची गोडी लागणं हा विषय आहे. तो करावा, त्याला हे संतचरित्र सांगितलं तसं आहे. निसर्ग ही सर्वात मोठी अशी गोडी लागणारी गोष्ट आहे, फक्त तिच्यात शिरता आलं पाहिजे. निसर्गाची लँग्वेज कोडेड आहे, एवढं लक्षात ठेवा. ती कोडेड आहे, एकदा डिकोड करता आली पाहिजे. झाडाला फांदी फुटते म्हणजे काय, पानं येतात म्हणजे काय, आणि त्याच्यापासून निर्माण होतं म्हणजे काय. साधं पृथ्वीतून हे सगळं निर्माण होतं. किती ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर सांगितलेलं आहे की पृथ्वीमधून जे काय बीज टाकलं आहे त्याच्यापासून तिला काय करता येईल ते ती करत असते. त्यातून शेवटी काय येणार असतं फळ, त्याच्याशी तिचा काय संबंध नाही. तो कोण घेऊन जातो, काय होतं, काय येतं काय नाही, पडून जातं का, काही संबंध नाही. आपल्याला एवढंसं काम केलं तर काय होते, कोण त्याला ॲप्रिशिएट करतं की नाही, तिथे जाऊन बघा काय होते ते. अशी किती झाडं आपण बाहेर जायला गेला, ज्यावेळेला बाहेर जायला फिरायला, तेव्हा किती पानं अशी, त्यांचं आता पानाची सुद्धा एक स्वतःची वाढ आहे. मागे मी पानाबद्दल बोलत होतो, ध्यान कसं करता येईल. तर पानांचं ध्यान आहे, तर तशा पद्धतीचं हे ध्यान करताना हे पान तिथे गळून पडतं, काही त्याचं होत नाही. पुन्हा त्याचं काय ते झाडाच्या मुळात पडतं, वाऱ्याच्या रूपाने इकडे तिकडे कुठेतरी जातं, ते नंतर पाऊस पडतो, कधीतरी त्याची परत त्याचं ते खत तयार होऊन ते त्या झाडालाच मिळतं आणि सृष्टीचक्र सुरू राहतं. आणि केवढी गोष्ट आहे. मी माझं काही चक्र सांभाळतो का, असंच रे ना, जे निसर्गाने सांभाळलं. बरं त्याच्याकडे आपण काही विद्या नाही म्हणतो, त्याला काही हे नाही आहे, त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती नाही, अमकं नाही तमकं नाही, तो एवढं करतो आहे सगळं. आणि इथे पृथ्वी पुन्हा तटस्थ आहे, पुन्हा काय ते दिलं की ते उगवून द्यायला तयार आहे. त्याला काही कमी कष्ट असतील तर मग हे तिथं चालू आहे. तर अशा तऱ्हेच्या गोष्टीत मनुष्याला रस निर्माण होऊ शकतो, गोडी लागू शकते आणि मग तो त्याचा खऱ्या परमार्थाकडे वळू शकेल. हे बघा, वेद हे रोजच्या आचरणात आणावेत असं महाराजांचं प्रवचनात उल्लेख आहे. तर याचा रोजच्या जीवनाशी अर्थ लावणं म्हणजे काय काय आहे, वेद म्हणण्यापेक्षा वेदांत रोजच्या आचरणात आणावा असं म्हटलेलं आहे. मला म्हणजे संदर्भाने असं वाटतं आहे तिथे वाचलेलं की वेदांत हा आचरणात आणावा असं महाराजांनी म्हटलं. तर हे वेदांत आचरणात आणावा म्हणजे वेदांताचं जो ज्ञान आहे, पुढे शेवटी ज्ञानकांड वेदांताचं, वेदाच्या अंती जे निर्माण झालं. वेद हे कर्म आहे सगळं, तर कर्मकांडाच्या नंतर शेवटी ज्ञानकांड आहेत. कर्म कशाला करायची ही सगळी, आपण आता जे काही कर्म करतो आहोत याच्या शेवटी आपल्याला काय होणार की भगवंत खरा आहे, नाम खरं आहे, आपल्याला ते जास्तीत जास्त घेतलं पाहिजे, हे ज्ञान निर्माण झालं. बाकीचा खटाटोप भयंकर हा तसाच आहे, हा सगळा खटाटोप आहे बाकीचा, तो सार्थकाचा होईल. पण कर्मातून ज्ञान मिळणं होईल तेव्हा
तेव्हा कर्माच्या म्हणून वेदात जे कर्म मांडलेले आहेत सगळे, त्याचे सगळे अंग मांडलेले आहेत चारही वेदामध्ये. तर ह्या सगळ्या अंगाच्या नंतर शेवटी काय निर्माण होतं, तर वेदाच्या अंती जे आहे ते वेदांत. तर त्याचं तो आता ज्ञान झालं. आता सगळं आपल्याला ज्ञान झालं की नामाला महत्त्व आहे. मग त्यापुढे आपली प्रापंचिक कामंसुद्धा महत्त्वाची नाहीत. वेळेला त्याच्यातलं ॲडजस्ट म्हणून ह्याच्यात जे म्हटले की काम तेजो काम धाम का, ते तशा अर्थाने की कर्तव्य सोडून आपलं उद्योग सोडून तुम्ही माळग्यान बसा असं म्हणण्याचा भावार्थच नाही. ते ब्रह्मानंद आहेत, त्यांना सगळी कल्पना आहे. तर ते सगळं करा, पण त्याच्यात प्रायोरिटी द्यायची वेळेला ते ह्याला द्या असं म्हणायचं त्यांना. त्यात सॉर्टिंग करा. काही कामं आपण न केल्या तरी चालण्यासारखी असतात. या जगामध्ये जी कामं आपण केली नाही तरी चालण्यासारखी आहेत अशी कितीतरी कामं आपण करतोस, पण ह्याकडे लक्ष केव्हा जाईल, ते काम टाकून द्या म्हणतात तेव्हा लक्ष जाईल कदाचित. अरे हे काम टाकून द्या म्हणतात, मग आता दुधाची पिशवी आणू का नको, ते हे करू का नको, हे सगळं निर्माण होणार मला, सगळं चहा करू का नको, ते स्वयंपाक करू का नको, असं त्यांना काय म्हणायचं नाही. पोटाचे जरी जे काम करावं लागेल ते करावंच लागेल. ते पोटाचं बाहेर जाऊन काम असेल, इथं असेल, स्वयंपाक पाणी असेल नाही तर काहीतरी असेल, पण हे जे काम आहे याकडे बघण्याची दृष्टी त्यातून आली की ह्याला कामातलं गरजेचं किती आहे तेवढं मी केलं, आणि ते केल्यानंतर पुढे गेलो निघून. कंपल्सरी पेपर असतो, आपण सोडवल्याशिवाय चालतं का आपल्याला, तो कंपल्सरी आहे. तुम्ही बाकीच्यात किती मिळवले असले तरी हा सुटल्याशिवाय काय तुम्ही सुटत नाही त्या वर्षातनं. मग तसा हा प्रपंचाचा कंपल्सरी पेपर आहे, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यातल्या कामांचा कंपल्सरी पेपर आहे. मग त्याच्यातलं जेवढं काम गरजेचं आहे तेवढंच करावं. आता वाढवायचं म्हटलं तर काय स्वयंपाकाला 5 तास लागतात, आणि नाही तर 2 तासात मनुष्य उरकून मोकळा होतो, तासात सुद्धा उरकून मोकळं होईल. मग त्यानं तेवढंच करावं. आणि उरलेलं कर्माच्या वेदाच्या शेवटी जे काय आहे ते वेदांत आहे, तो ज्ञान आहे. मग त्यातून आपल्याला कळलं की हे सगळं चालवणारा कोणीतरी आहे. आज जरी मी स्वयंपाक केला असला तरी त्याला जी चव आली त्यात भगवंत आहे, त्यात ती योग्य चव यायला तो कारणीभूत आहे. त्या पदार्थामध्ये ते गुण ठेवलेले आहेत म्हणून ते उपयोगी पडतात. मीठ खारट काय याला माझ्याकडे उत्तर नाही आहे, त्यात त्याचा गुण ठेवलेला आहे. साखर गोड काय याचा गुण मला तेव्हा कळतो की ह्यात मीठ चुकून ह्याच्याऐवजी ते घातलं गेलं म्हणजे चांगलंच कळतं की नाही निदान, की हे भगवंताने ठेवलं आहे म्हणून. आपण म्हणतो माझं चुकून घातलं गेलं, अरे बरोबर आहे, पण मुळात त्याच्यात जे गुण आले ते कुठून आले आहेत ते आपण योग्य प्रमाणात एरवी वापरतो ना, मग त्याचा करता त्यामधून कळतो हा कर्माचा उपयोग. खरं सांगायचं तर त्याच्या मागे खरा का तिथे ओळखलं गेलं एकदा की पुढे जायला माणसाला. तर हे व्हावं म्हणून वेदांत आचरणात आणला. आता हे सगळं कळलं की नामाला सर्वात महत्त्व आहे, ते आपल्याला अजिबात सोडून चालणार नाही. रोजच्या माझ्या दैनंदिन जीवनाचा तो विषय असला पाहिजे. जसे बाकीचे विषय आहेत, काय तोंड नाही, अमुक काय तम काय नित्यकर्म आहेत, सगळं जसं आहे तसं नित्यकर्मच आहे ते माझं नाम हे. तर ते कर्म म्हणून का होईना पण माझ्याकडून होऊ दे, मग भावानी होऊ दे, मग त्याला महत्त्वाचं स्थान येऊन होऊ दे. हे सगळं आपण या सगळ्यात कर्मकांडातनं शिकलो. समजा हे कर्म आहे, या सगळ्यातून ते शिकलो. आता ते त्यांचं म्हणणं असं आहे की वेदांत आचरणात आणला पाहिजे. हा वेदांत झाला. आता हे जर मी समजा मला पाठ झालं सगळं आणि घरी सगळं हे महत्त्वाचं आहे म्हणून मी सांगितलं सगळ्यांना घरी, आणि मी नेहमीप्रमाणे माझा उद्योग सुरू केला नेहमीसाठी, तर त्या वेदांताच्या आचरणाचा उपयोग नसला तर नाम होणार नाही, नामाला प्राधान्य असणार नाही, त्याच्यात भाव आहे तो असणार नाही. मग ह्याचा काय उपयोग. म्हणून महाराज म्हणले वेदांत आचरणात आणलं पाहिजे. जे ज्ञान होतं ते कर्माच्या अंती होतं, तेव्हा ते कर्माच्या अंती झालेलं ज्ञान आचरणात आलं तर पुढची कर्माची परत बदलते, ती वरची होती. आणि ती वरची झाल्यानंतर मग ज्या गोष्टी कमी महत्त्वाच्या आहेत त्या आपोआप गळून पडतात. मागे मी एकदा विजयशी बोललो होतो की फोन आहे. आता फोन करतात व्हॉट्सअप किती, आता ते काय झालं आहे, आता फोननी सुद्धा जग व्यापल्यासारखं झालं आहे. म्हणजे परमेश्वराने जेवढं व्यापलं नाही तेवढं फोननी व्यापलं आहे असं मला वाटायला लागलं काही तेवढं. तेव्हा तेवढं त्यांनी व्यापलं आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यातलं मी म्हटलं फोन येतात, त्यामुळे आमच्या नामात डिस्टर्बन्स होतो. आता बाकीच्या सगळ्या गोष्टीतही डिस्टर्बन्स होतो हे लक्षात यायलाच पाहिजे, पण त्यातल्या त्यात तो नामात डिस्टर्बन्स होतो. कारण आम्ही नामाला जपाला बसलो की नेमका फोन येतो. म्हटलं ठीक आहे, असा जपात येणारा जो फोन आहे, तर आपण ज्या वेळेला आपल्या काय पाहत असतात टी व्ही वगैरे पाहतात ते स्विच ऑफ करून ठेवतो, सायलेंट करून ठेवतो, सगळं करतं आपल्याला ते करायचं, कारण ह्यातलं काही चुकू नये असं वाटत असतं. मग नाम असं वाटतं काही चुकू नये म्हणून, मग ते जर वाटलं असेल तर त्यावेळेपुरतं ठेवा बंद. बरं, काही आपल्या जगामध्ये काही त्या अर्थाने अवलंबून नाही, आणि इतकं काही इमर्जन्सी नाही आहे कुठे काय. म्हणजे सुदैवाने आपण म्हणजे खरं सांगायचं तर सामान्य आहोत हे आपलं भाग्य आहे. असामान्य असतो तर आपल्याला विमानात फोन असं घ्यावा लागला असता. म्हणजे फ्लाईट मोडवर सुद्धा तिथे फोन येतो. तर ती यंत्रणा आहे, कारण का उद्या काय कुठून मिसाईल पडलं काय झालं त्या क्षणी आपला निर्णय पाहिजे. काही पडलेलं नाही, आपल्या घरात मिसाईल पडते तेवढी बस. आपण सामान्य नाही का, आपण सामान्य आहोत ही भाग्याची गोष्ट आहे. तर तरीसुद्धा ते तसं ठेवतात आणि मग ते सगळं व्याप लागतो. मी म्हटलं तो एक भाग झाला. आता दुसरा भाग बघा, म्हटलं की ह्याच्यात आपणहून फोन केलेले किती आहेत ते आपल्यालाच माहिती आहेत ना, मग ते गरजेचे आहेत की नाही आपण ठरवा, किंवा मी होऊन बघ तुमचं कसं आहे का आमचं यांचं छान आहे.
तर ते हे जे काय नका सांगायचं तर ते तुमचं कसं आहे म्हणून हे जे विचारण्यासाठी फोन आहेत ते आपल्याला टाळता येणं शक्य नाही. मग तेवढा वेळ नामाला दिला ना तरीसुद्धा खूप काम होईल म्हटलं. तुमचा निम्मा जो संकल्पाचा जप आहे ना त्यातला निम्मा नुसते स्वतःहून केलेले फोन कमी करणं एवढं ठरवलं. समजा अगदी साधा संकल्प आहे की स्वतःहून मी काही फोन करणार नाही, आलेल्याला उत्तर देईन, म्हणजे त्याचा गैरसमज होणार नाही, बरोबर. पण म्हणजे काहींना माझा फोन येण्याची सवय झाली आहे, त्यांना सांगून टाका म्हणजे काय असतं पण माणसाचं मन किती उड्या मारतं. त्यांना माझा फोन येण्याची सवय झाली आहे, त्यामुळेच फोन आला नाही की ते 2 दिवसांनी मला फोन करतात. म्हणजे ती आई असते, काही वेळेला आणखीन काही असतं, काय जे असतं तर ते सगळं जे काय असतं तर त्यांना माझा फोन यायची सवय झाली तर त्यांना सांगा मी थोडी सवय मोडायची ठरवली आहे. काय त्याच्यामध्ये किंवा सांगायचं बाबा रेंजतला मिळत नाही अलीकडे, काय कोणा ठोक काय झाले ते बरं, ते कोणाच्या हातात नाही तेव्हा ते बरं असतं. मग असं काही सांगावं आपल्याला करायचं की नाही हे महत्त्वाचं आहे. मग ते करायचं निघालं की हे मार्ग निघतात लगेच. तेव्हा ज्ञान जरी झालं तरी आचरणात आणण्याच्या वेळेला त्याचे जे आहे ते मन पळापळ करण्याची शक्यता आहे. म्हणून तो आचरणात आणल्यावरच त्याचा खरा उपयोग होईल. तर मग नामाचा वेळ आपोआप वाढेल याच्यातला तो वाढवायला मार्ग आहे. पण मीच उठून सकाळी काही फोन आला नाही, आज सकाळपासून फोन आला नाही म्हणून एक फोन वापर करतो की कोणाचाच फोन आला नाही, मग कोणाला तरी फोन करू. मग तुझं कसं आहे काय कशासाठी त्याचं कसं आहे त्याचं जर समजा बरं नसतं तर त्यांनी सकाळी तुम्हाला 5 वाजताच फोन केला नसता का पार्टी तर त्या अर्थी त्याचं बरं आहे. पण मलाच वाटतं त्याचा काय फोन आला नाही. ते हे एवढं जरी कमी केलं ना म्हणजे हे अगदी साधी गोष्ट आहे, ती कमी केली तरी हे होईल. तेव्हा याचा रोजच्या जीवनाशी अर्थ लावणं म्हणजे काय असं विचारलेलं पडेल. म्हणूनही सांगतो की रोजच्या जीवनाशी अर्थ म्हणजे त्यातली ही अत्यंत प्रॅक्टिकल गोष्ट आहे की रोजच्या जीवनाशी अर्थ लागला माझ्या की आता मला आमच्याकडे बँकेमध्ये किंवा आपल्यालाही कल्पना असेल की ऑरिजिनेटिंग एंट्रीज असतात नाही का, काही ऑरिजिनेट करतो आपण, काही रिस्पॉन्ड करतो असं असतं ना. तर तसं ऑरिजिनेटिंग म्हणजे सुरुवात करून दिली आहे आपण स्वतः होऊन इनिशिएट सुरुवात करून दिलेल्या गोष्टी. तर त्यातले ऑरिजिनेटिंग फोन टाळावेत. आपणहून फोन करायला टाळा. आला तर आपण आज काही नाहीलंच आहे त्यांचं गैरसमज होण्यापेक्षा का काय महत्त्वाचं असलं नेमकं ज्याने त्यांनी केला एवढा. आता त्यांनीसुद्धा तुझं कसं आहे म्हणून केला असला तर अरे काय ऐकू येत नाही म्हणावून ठेवून टाका. देव जोडे तरी करावा अधर्म त्याला तो कमच पाहिजे तो किंवा गाथा वाचावी म्हणजे याचे मार्ग कळतात चांगले. पण त्याचा आला की मलाच एवढा इंटरेस्ट नसतो की माझं कसं आहे हे सांगण्याची मला एवढी उत्सुकता असते की त्याचं कसं आहे हे विचारायला स्वतः त्या फोनमध्ये पुरत नाही. त्याचं कसं आहे ते विचारायचंच राहतं, माझं कसं आहे ते सांगायचं आहे, त्याच्यामध्ये जे काय सांगायचं आहे ते इतकं आहे. हे जे काय शेवटी काय असायचं ही अशी वागते तसं वागतं तो तसं वागतो तर एवढंच ना सगळं. तेव्हा रोजच्या जीवनाशी जर आपल्याला हे जोडायचं असेल तर वेदांत रोजच्या आचरणात आणणं म्हणजे काय याचं एक फक्त छोट्याशा उदाहरणाने आपल्याला सांगितलं. वेद अपौरुषेय आहेत म्हणजे काय याचा खुलासा महाराजांनी केलेला आहे तर आपण तिथे वाचला तरी चालेल. वेद अपौरुषेय आहेत. अपौरुषेयाचा अर्थ पुरुष किंवा म्हणजे व्यक्ती आकाराला आलेली आपल्यासाठी देहधारी व्यक्ती. तर तिने हे लिहिलं की नाही लिहिलं का हे प्रत्यक्ष भगवंताने लिहिले तेव्हा निश्वसित म्हणतात ना तसं हे आहे. तर आता ह्याचा उलगडा करणं फार अवघड नाही आहे की मनुष्य देहाच्या पातळीवर नसताना त्यांनी केलेलं लिखाण हे अपौरुषेयच असतं. तो देहाच्या पातळीवर ज्यावेळेला असतो त्यावेळेला ते पौरुष आहे. मग ते कदाचित स्त्री आणि पुरुष असा याच्यामध्ये भेद नाही आहे कारण अनेक ऋषा ह्या स्त्रियांनी रचलेल्या आहेत. आपण हे खूप आधी वापरलेलं आहे. तर तसं काही नाही आहे खरं सांगायचं तर. आपल्या ह्या आता कल्पना निर्माण झाल्या म्हणजे खूप आता किती हजारो वर्षामध्ये गेली त्यामुळे मूळ सोर्स आता विसरायला लागले. तर ह्याच्यातले सगळ्यांनी हे लिहिलेलं आहे. तर ते माणसांचं काम आहे का देवाचं काम आहे अशा अर्थाने आहे. आता देवाचं काम आहे म्हणावं तर मग देव कुठे आहे ते दाखवा. मग तो आत्ता लिहितो का काही काय आपल्याला काय प्रसिद्ध करायचं आहे काय काही देवाने लिहिलेलं काही कारण नाही. पण एक चर्चा करायची मोठे खूप लोकांनी याच्यावर वेळ घालवलेला आहे. काही घालवायचं काही कारण नाही. ते या अर्थाने अपौरुषेय आहेत म्हणजे अपौरुषेय आहेत याचा अर्थ ती माणसं त्यावेळेला दैवी अवस्थेत होती मनस्थितीत होती त्यावेळेला त्यांचं तोंडून जे निघालं ते ऋचा निघाल्या त्या आहेत. तर त्यामुळं त्यांनी केलं असं त्यांनी कुठं म्हणलेलं नाही. त्यामुळं त्यांनी स्वतः केल्याचं त्यांचं काही म्हणणं नाही आहे. त्यांनी स्वतःला त्याचं काहीही श्रेय नको आहे कारण ते त्यांनी स्वतः केलेलं आहे असं त्याचं अजिबात म्हणणं नाही. त्यांना त्या अवस्थेत स्फुरलेलं आहे. आपल्याकडे स्फुरणाचे ते मंत्र आहेत आणि त्यामुळं त्या अर्थाने ते अपौरुषेय आहे. तर वेदांचं विवेचन तर ते हे आपल्याला केलंच. आता हे प्रारब्ध आणि प्राक्तन मला वाटते परत एकदा आलं मागे सुद्धा याच्याविषयी कोणीतरी विचारलं होतं. अर्थात विचारणारे वेगवेगळे असतील पण जे काही साठवून आलो आहे जे माझे हिशेब द्यायचे राहिले आहेत कोणाचे तरी किंवा कोणीतरी माझे ते जे काही घेऊन आलो आहे त्यानुसारच हा जन्म आहे. तर त्यानुसार ते प्रारब्ध आणि प्राक्तन या अर्थाने यात फरक नाही. प्राक्तना तर म्हणजे आत्ताचं शरीर ह्या शरीराच्या आधीचं जे शरीर होतं त्यात जे काही व्यवहार झाले ते प्राक्तन म्हणून म्हणतो. यापेक्षा काय शब्दाच्या व्युत्पत्तीने सुद्धा ते कळतं की प्राक्तना प्राक म्हणजे आधी. त्या अर्थाने त्याच्या ह्या शरीराच्या आधीच्या काही ज्या क्रिया करबाजी होती
की ज्याचे परिणाम शिल्लक राहिले. देणं काय घेणं आहे, समजा एखाद्याचे पैसे घेतले आणि देऊन टाकले तर आपल्या मागे नोटीस येत नाही, तो विचारित नाही, काही चौकशी काही, त्यांनी घेतले पैसे आणि दिले परत असं आहे. पण घेतले आणि द्यायचे राहिले, प्राक्तनः, आणि मनुष्य गेला तर ते त्याला ते द्यावे लागणार. आता ते या जन्मी तो बरोबर येतो, तुम्ही आपणहून दिलेत तर घेतो, नाही तर वसूल करून जातो. समजा बँक जरी दारात उभी राहिली तरीसुद्धा ते जर तुम्ही जर चेक दिला आणि लगेच त्याचे काय त्याला ड्राफ्टच काही दिलेलं आहे की जे ऑनर होईल अशा स्वरूपाचं काही त्याला दिलेलं आहे, किंवा पैसेच दिले, समजा हे बुवा माझे देणं राहिलं, तुम्ही आलात, मला कळलं माझे देण्याचा विषय राहिला होता डोक्यातला, तर हे घेऊन टाका, लगेच पावती फाडून आपल्याला अगदी नील असेल तर नीलसुद्धा देतील, दाखला अगदी आपल्याला द्यायला तयार आहे, मग अशा तऱ्हेने देऊन टाकावं. मग काही वेळेला आपल्याला असं वाटतं ह्यांचं मी काय देणं लागतो असं ते होतं. मग ते म्हणतात ठीक आहे, मग ते येतं बरोबर. मग कुठेतरी गाडीला जायचं बस, कुठे हेच बस, मग आजारीच पड, मग ते ह्या मार्गाने दे त्या मार्गाने दे, द्यावेच लागतात शेवटी, ह्यातून काही सुटत नाही मनुष्य. तेव्हा प्राक्तनः अशा अर्थाने. आणि आता ते आरब्ध आहे कर्म, आता ते सुरू झालेलं आहे, प्रत्यक्ष भोगायला लागलेलं आहे, त्याचा उलगडा प्राक्तनः आहे. आणि प्रत्यक्ष हे आत्ताचं प्रारब्ध आहे की जे आता सुरुवात झाली भोगायला आपल्याला, ते प्रारब्ध संचित क्रियमाण सगळ्याचा मूळ अर्थ एकच आहे शेवटी, की काहीतरी राहिलेलं आहे आणि ते आपल्याला पुरं करावं लागणार. त्यापोटी काही माणसांशी संबंध येतो, त्यामध्ये काही वेळेला ते आपल्याला देऊन जातात, काही वेळेला ते आपलं घेऊन जातात. तर दोन्हीमध्ये आपली चित्तवृत्ती समाधानी असणं, शांत असणं किंवा सम असणं हे त्याचं खरं आपल्याला कळल्याचं लक्षण आहे. बाकी काही फरकाला फार महत्त्व नाही. यशासारखं दुसरं यश नाही. आणि माणसं अपयशापेक्षा यशानं जास्त उन्मळून पडतात. याचा समन्वय कसा साधा? काय म्हणजे मला असं वाटतं की यांना असं म्हणायचं असावं की यशासारखं, बरोबर आहे, यशासारखं दुसरं यश नाही, म्हणजे यश हे ध्येय असायला पाहिजे अशा अर्थाने. आणि दुसऱ्या बाजूने एकदा यश मिळालं तर अपयशाने मनुष्याला जेवढे काही त्याचं नुकसान होईल असं म्हणून पडतात, म्हणजे नुकसान होईल अशा अर्थाने की त्याचं नुकसान होईल, तर त्याच्यापेक्षा यशाने जास्त नुकसान होईल अशी पण शक्यता आहे. यश हे ध्येय पण आहे आणि दुसऱ्या बाजूला नुकसान करणारी गोष्ट पण आहे. कारण यश मिळालं की कर्त्याचा प्रश्न होतो. ज्या वेळेला यश मिळतं तेव्हा सगळे त्याचे कर्ते असतात, अपयश मिळतं त्यावेळेला कोणाच्या तरी डोक्यावर कापर पडतो, यांच्यामुळं हे झालं, हे यांच्यामुळं काही नाही झालं, माझ्यामुळंच झालं. ते यशाला पावलं असतं तर आपण मी केलं म्हणलं असतं. मग तसंच आहे हे सगळं. ते त्या अर्थाने कुठे नुकसान होतं, कुठे होतं, किंवा काही वेळेला हे मीपणाचं येतं आणि दुसरं हुरळून जातो मनुष्य यशाने, त्यामुळे तो जमिनीवर असतो तो राहत नाही, तर ते होतं. बरं, असंच काही यश कायम मिळणार आहे असं काही आहे का? त्यामुळे जितकी यशाची तयारी असते तितकी अपयशाची, दोन्ही अपयशाची तयारी असते तितकी यशाची, या दोन्हीमध्ये समज तयारी लागते. आणि दोन्ही गोष्टी आपल्याला अडचणीच्या होणार नाहीत हे पाहावं लागतं. त्यातली एक अडचणी जी होते दुसरी अशा तऱ्हेनं आपल्याला उपयोगाला पडते. या दोन्हीतही अर्थ नाही, दोन्हीमध्ये समान असावं हे उत्तम. यश म्हणून काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला ध्येय म्हणून ते असायला हवं, कारण त्याच्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. आणि ते ध्येय नेहमी कल्याणाचं असावं. तर जे काही घडणार आहे ते असं काही नाही, यश डोक्यात जातं, या अर्थाने नुकसान काय करतं, यश डोक्यात जातं. अतिश्रीमंती झाली की माणसाचे संबंध पण लगेच त्याला माणसाचं महत्त्व वाटत नाही होतं. मी खूप ठिकाणी आपण हे पाहिलं असेल, आपल्या रामकृष्णाच्या चरित्रामध्ये याचं उदाहरण कितीतरी ठिकाणी आहे, आपण टी वाचलं असेल. मागे एकदा बोलणं झालं, ते ह्याला जास्त पैसे मिळायला लागले बरं का, ऋतू ते गेले ते काठावर वगैरे, आणि ते पहिल्यांदा तो त्यांच्याकडे खेपा घालायचा आणि तो घाटावरचा धंदा उत्तम चालायला लागला. त्यानंतर त्यांनी तिथे बसल्या जागी ठेल्यावर समोर पैसे पडले आहेत, लोक नमस्कार करत आहेत, हे सगळं झाले म्हटल्यानंतर मग त्यांनी काय महाराज असं करून विचारलं मग रामकृष्णानं, तर ह्या पैसा बोलतो बरं म्हणले. तसं आहे ते. त्यामुळं हे झालं ना की नुकसान होतं. म्हणून त्या अर्थाने आपल्या मर्यादेमध्ये आपल्या गरजेपुरताच पैसा असावा, ती कृपा आहे त्यांची असं समजावं. त्याच्यापेक्षा जास्त यायला लागलं असेल तर एक तर आपण बाजूला करावं, नसेल ते येऊ नये अशी प्रार्थना करावी. मग त्यावेळेला ते अपयश होऊन जरी नाही आला असला तरी चालेल, कारण त्यामुळे आपण जमिनीवर राहू. आपल्याला आकाशात चालण्याची अजून एवढी क्षमता नाही आलेली, त्यामुळे आपण त्यात काही पडू नये, धडपडायला व्हायचं उगाच. तर त्यापेक्षा आपण आपलं जमिनीवर चालणं हे सर्वात उत्तम, त्या अर्थाने मर्यादित किंवा योग्य गरजेचा एवढाच असणं हेच चांगलं आहे त्यातलं. तर तसं हे यशाने ते डोक्यात जाऊन माणसाच्या श्रीमंत, अतिश्रीमंत, आता मला सांगा ते अतिश्रीमंतांच्या गाड्या चालवून काय झालं ते आपल्याला माहिती आहे, अजूनही केसेस चालूच आहेत. तर ते सगळं चाललेलंच आहे. ते अतिश्रीमंत झालं, माणसाची किंमत आहे कुठे असं आहे. त्यामुळं तिथं ती किंमत नाहीशी का होते? नाही तर एरवी अगदी शेजाऱ्याची सुद्धा, अगदी छोट्या लहान मोठ्याची सुद्धा किंमत असते, पण ते इकडे पैसा कमी असायला पाहिजे. पैसा जास्त असला की माणूस ओळखत नाही, तो म्हणतो माझं असं आहे, माझं तसं आहे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. किती गटस्फोटाने ना कारण ही पैशाचे मूळ असतात आणि त्याच्यामुळे वृत्तीवर झालेले परिणाम असतात, हे आपल्याला लक्षात येईल. तर हे आहेतच आपले प्रयत्न आहेत. हां, तर हे करावं. आणि त्यामध्ये ह्या दोन्हीमध्ये यश हे ध्येय म्हणून ठीक आहे, पण त्याच्याबरोबर अपयशानं किंवा यशानं या दोन्हीमध्ये आपल्या वृत्तीवर काही परिणाम होऊ देऊ नये. ती त्यांची इच्छा होती म्हणून यश आलं, त्यांची इच्छा होती म्हणूनच अपयश आलं.
माझे प्रयत्न मी केलेले आहेत ना, एवढ्यावर समाधानी असावं, मग हे बाकीचे प्रश्न पडणार नाही. त्याचा समन्वय हा एवढाच आहे की आपण सम असावं, हाच समन्वय. तेव्हा नाम घेतल्यानं सर्व विकार कमी होत जातात हे खरं आहे. तर मग आपण नाम घेतो, जप करतो, आपण एवढा जप करतो म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळे किंवा वरचे आहोत असा अहंकार का होतो, तोही कमी व्हायला पाहिजे ना. बरोबर, हा जपाच्याही पुढचा प्रश्न आहे. विकार कमी होतात हे खरं आहे, पण याच्यामध्ये सुद्धा विकार कमी झाले हा एक सात्विक अहंकार असतो. मला आता राग येत नाही आणि त्याची फट दिवशी राग येतो एक दिवशी, बरोबर. मग आणि मग लक्षात येतं की हे इतकं नाही आहे सोपं काम. तर हे लक्षात यावं याच्यासाठी बरोबर त्यांची यंत्रणा पण काम करत असते, ती बरोबर ते घडवून आणते. तेव्हा सात्विक अहंकार हा सात्विक असला तरी बाधकच आहे, कारण शेवटी ती बाधकच असतोय. तर ती वस्तू यातून निर्माण होते हे खरं आहे. नामाने अहंकार जाईल असं नाही, आपण जेव्हा सावधानतेनं अहंकार जाईल, शरणागतीनं अहंकार जाईल. म्हणून कितीही नामसाधना केली तरी माणसं शरण गेलेली आहेत. शेवटी साधना कितीही केली तरीसुद्धा शेवटी शरण गेली की माझ्या हातनं होणार नाही, कारण शेवटी सामना अहंकाराचा. इतकं सगळं केलं याचा अहंकार झाला की झालं घे जाईल सगळं निघून. तर ते जाऊ नये याच्यासाठी ही माणसं शरण जातात. तर तो कमी व्हायला पाहिजे हे बरोबर आहे, पण होण्याचा मार्ग काय आहे. तेव्हा जी काही साधना झाली तिच्यामुळं जे काही समजा विकारात कमी झालं किंवा काही प्रगती झाली, तर ही सुद्धा तुमची इच्छा होती म्हणूनच मूळ साधन झालं आणि म्हणूनच ते परिणामकारक झालं. नाही तर अनेक वर्ष साधना करून सुद्धा हे कमी होत नाही असा अनुभव जास्त आहे उलटा. तर तसं जर आपल्याला येत नसेल आणि जर समजा आपल्याला खरोखरच प्रगतीचा अनुभव येत असेल तर ह्याच्यामागं भगवंताची कृपा आहे, म्हणून त्या साधनेला ते सामर्थ्य आहे आणि म्हणून हे कमी झालं आहे. तर हे जर कमी झालं आहे ते सुद्धा त्यांच्या कृपेनं कमी झालं आहे, हे कृपेचं लक्षात ठेवावं, त्याबद्दल कृतज्ञ असावं. म्हणजे मग त्याचा अहंकार होणार नाही आणि त्यांना आपण प्रार्थना करावी. आणि गुरु हे काम करीतच असतात की जर माणसाला त्याबद्दल काही अहंकार झाला असेल तर बरोबर अशी घटना घडवली असेल की त्याची त्यालाच कळावी, फक्त इतकंही करतात. काही सार्वजनिक करत बसत नाही, बरोबर त्याची त्याला ठेच लागते की लक्षात येतं की आपण हे अहंकाराने काहीतरी करायला गेलो, बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला पकडलं गेलेलं आहे आणि आपल्याला कळेल असं घडलेलं आहे काहीतरी. ते जे काय घडलेलं आहे ते त्यांनी घडवलेलं एवढं लक्षात ठेवावं आणि आपण आपलं पुन्हा त्यांना प्रार्थना करावी की ह्याच्यावरनं मी सावध झालो. जेव्हा सात्विक इतरांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत असा अहंकार का होतो, कमी व्हायला पाहिजे हे बरोबर आहे. पण ह्याच्यातली जी थोर मंडळी होती की आता अगदी थोर म्हणजे इथे भाऊसाहेब आहेत, अमरराव महाराज आहेत, त्यांचे शिष्य एवढे मोठे आहेत, तर त्यांनीसुद्धा हे सगळे विकार कमी झाले, अमकं झालं तमकं झालं, आता काही काळजी राहिली नाही म्हणून उत्तर दिलं होतं. ते भाऊसाहेब विचारायला आले, आपल्याला माहिती असेल. तर भाऊसाहेब त्यांना विचारायला त्यांच्याकडे भेटायला आले, तेव्हा ते म्हणले आता सगळं ठीक आहे ना, काय असतं व्रत आहे तर ते घेतलं म्हणजे जबाबदारी येते, तर त्यावेळेला ती जबाबदारी गुरु घेतात. तेव्हा त्यांनी ती घेतलेली होती. भाऊसाहेब म्हणले ती सगळी जबाबदारी मी घेतो, तू काळजी करू नको, तू फक्त नाम घे, बाकी सगळं माझ्याकडे लागलं. ते पथ्यपाणी वगैरे मला जमणार नाही म्हणले, ठीक आहे मी सांभाळतो. त्यांनी सांभाळलं आणि नंतर हे साठीच्या घरामध्ये असताना भाऊसाहेब आले त्यांच्याकडे आणि गेवळा म्हणले सगळं ठीक आहे ना आता. हो म्हणले आता काय भय राहिलं नाही, काळजी राहिली नाही, सगळं आता हे कमी झालं, 21 उपासना झाली, सगळं झालं, साधना झाली, नाम झालं, आता त्यामुळे हे सगळं कमी झालं, आता मला काही काळजी राहिली नाही. म्हणले काळजी राहिलेली नाही तुला, बरं झालं म्हणले, माझ्या डोक्यावरचं तेवढं होतं उतरलं आणि घोड्यात टाच मारली गेली निघून. आणि मग यांच्या लक्षात आलं हे विचारायला एवढं का आले, काहीतरी गडबड असली पाहिजे. तेव्हा त्याचा अहंकाराची सूक्ष्म गोष्टसुद्धा तिथं असू शकते, इतक्या उच्च पातळीवरती आहे की जिथे आपली नजर जाणं अवघड आहे तशा पातळीवर सुद्धा ती गोष्ट असू शकते. आपण किती कॉन्फिडेंटली बोलतो ते खरं म्हणजे सांगायचं काही नाही कॉन्फिडंट बाळगण्यासारखं याच्यात, की हे त्यांनी सांभाळलं म्हणून आहे हे म्हणत असावं हे चांगलं आहे. तर ते त्यांच्यात ते गेल्यानंतर अस्वस्थता आली की भाऊसाहेब महाराज येतात आणि आपल्याला आता काही काळजी नाही ना म्हणून विचारतात आणि काय आहे. तर त्यांच्या लक्षात आलं त्याचा अर्थ काय झाला. म्हणून त्यांच्या मागणं त्या घोड्याच्या मागणं पळ सोडली. 2 मैल घोडा पळवला आणि त्यांना पळवत ठेवलं तसंच. तेव्हा घोड्याच्या त्यांनी तिथे आणि मग शेवटी थांबले. म्हणले कशासाठी पळतो, काय नाही म्हणले. मग अशी बोललो ते चुकलं, आजपर्यंत जे घडलं ते सगळं सांभाळलं गेलं, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे तुम्ही पत्करलो होतं म्हणून सांभाळलं गेलं. आता प्रार्थना एवढीच आहे की हे आहे तसंच तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळा, हे मला नाही सांभाळणे शक्य. म्हणजे अहंकाराची किती सूक्ष्म भाव असते आणि ते कशी लक्षात आणून देतात हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर परमेश्वर आपल्यासाठी हे करायला तयार आहे, आपण तयार आहे का हा प्रश्न आहे. तर ते करावं की हे असं हे या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. तर सर्वात शेवटी आणि सर्वात कठीण आणि सर्वात शेवटी जाणारी गोष्टच ती आहे, अहंकारी आहे. त्यामुळे ती सर्वात शेवटची लढाई आहे. म्हणजे जसं त्यांना वगैरे म्हणत की ते ह्याचं मेटल डिटेक्टर बसवलं वगैरे ते बोलायचे, ते बरोबर आहे की त्या ठिकाणी गाभाऱ्याच्या ठिकाणी अगदी शेवटी प्रवेश करताना एक पाऊल आत गेलं तरी दुसरं जाईल की नाही याची गॅरंटी नाही, अशी परिस्थिती आहे अहंकाराच्या बाबतीत. तेव्हा एक पाऊल अहंकाराच्या बाबतीत मनुष्य अहंकाराचा नाश म्हणून पुढे गेला तर दुसरं पाऊल अजून बाहेर आहे. ते मी आत आणणार आहे का ते आत आणणार आहेत हे ठरवायचं. इथपर्यंत सूक्ष्म व्यवहार आहे सगळा परमार्थ. म्हणजे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तो आत आल्यानंतर भगवंताचं दर्शन किंवा पायावर डोकं ठेवलं हे नंतर आहे.
पण त्याच्या आधी तिथे तो अहंकाराचा शेवट म्हणजे इतका प्रवास करून आलेला आहे, पण गाभाऱ्यात प्रवेश करताना शेवटी कोण अडवत असेल तर अहंकार अडवतो. तू एवढ्या साधनेने इथंपर्यंत येऊन पोचलास, हो वा बसा बाहेरच, गाभाऱ्याच्या बाहेर ठेवतात असं आहे ते. त्यामुळं ते ज्याचं त्याला कळेल अशा पद्धतीनं हे सांगितलं जात असतं आणि ते त्यांच्या आपल्यापर्यंत कशा घटना तशा घडत असतात. फक्त आपल्याला अर्थ लावले गेले पाहिजेत, आपल्याकडून त्या ओळखल्या गेल्या पाहिजेत. ही घटना माझ्या बाबतीत का घडली हे लक्षात असलं पाहिजे. उगाच कोणाच्या बाबतीत काही घटना घडली असं काही होत नाही. त्याच्यामागे काहीतरी उद्देश असतो त्यांचा आणि तो उद्देश आपल्या लक्षात यावा. तो आला तर त्या घटनेचं चीज होतं, काहीतरी त्याचा उपयोग होतो आणि त्या जो काही अडलेलं असतं, काय वासना अडली असेल, अहंकार अडला असेल, माया अडली असेल, काय जे असेल ते बरोबर त्याच्यावर बोट ठेवलेलं असतं आणि ती दूर करायची असते त्यांना. म्हणून त्यांना काही त्रास देण्याची इच्छा नसते, पण हे करतात. तर ते असं हे तो कमी व्हायला पाहिजे हे बरोबर आहे, पण तो असा होत नाही. आपणही सावधान असायला पाहिजे. त्यांनी 2 पावलं आपल्याकडे यायला पाहिजे आणि काम करायला पाहिजे हे खरं आहे, पण मी पण 2 पावलं जाऊन त्यांचं काम 1 पाऊल कमी केलं पाहिजे हे तितकंच खरं आहे. त्यामुळे आपले पण त्याच्यासाठी बाजूनं आपल्याकडून प्रयत्न असावेत, म्हणजे हे होऊ शकेल. बऱ्याच प्रवचनात असं सांगितलं आहे की माणसानं भविष्यकाळ किंवा भूतकाळात न जगता वर्तमानात जगावं. पण वर्तमान काळ म्हणजे आपण किमान उद्या सकाळ किंवा आज संध्याकाळ एवढा तरी विचार करतोच. मग आत्ता या क्षणात जगणं म्हणजे काय, तर काय या क्षणात जगणं हे बरोबर आहे. हा प्रश्न तसा अगदी तांत्रिकदृष्ट्या सोडवायचा ठरवलं तर बोलेपर्यंत भूतकाळ होतो त्याचा, इतका तो सूक्ष्म आहे. आत्ता बोलून झालं ते भूतकाळात गेलात, हे वाक्यसुद्धा भूतकाळात गेलं, इतका वर्तमानही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे. समर्थाने उत्तर देऊन ठेवलेलं अखंड, काही खंड नाही. आत्ता बोलतो तरी या क्षणीसुद्धा सावधानताच आहे आणि ते भूतकाळात गेलं तरी सावधानताच आहे. असं त्यांना जगणं अभिप्रेत आहे. आता याचा अर्थ असा आहे की जे शिकवलं गेलेलं आहे किंवा जे मी शिकलेलं आहे ते मला या क्षणीसुद्धा मला ते अंमलातच आणायचं आहे. एवढं जर डोक्यात असेल तर काय होणार नाही. तर ते व्हावं एवढं विचार करावा. आता बाकीचे विचार जे आपण नेहमी मोकळ्या वेळेत जे करत असतो, काय करायचं ठरवायचं आहे, संध्याकाळी काय, आता काय, नंतर काय, आता हे झाल्यानंतर आता चहाचा ब्रेक होईल, मग आता तेवढं ठरवावं लागेल आपल्याला की घेतल्यानंतर आपल्याला तर सरबत किंवा चहा काय ते घ्यायचं आहे, वाऱ्याला थांबायचं, थोडा वेळ जरा फ्रेश होईल, मग नंतर आपण एकत्र भेटू. हे सगळं एवढं इतपत ठीक आहे, पण ज्यावेळेला वारं खातात त्यावेळेला वारंच खा, हे वर्तमानात जगणं आहे. आता मोकळ्या वाऱ्याला गेलात ना, मग नुसते उभे राहा ना मौनपणे, त्याचं खरं वाऱ्याचा आनंद मिळेल, ते म्हणजे वर्तमानात जगणं. पण ते वारं खात असताना वारं किती छान आहे, शेजाऱ्याला बोलवून, त्यांना बोलवून, ह्यांना बोलवून, सगळ्यांना बोलवून काय केलं. वर्तमानात जगणं म्हणजे काय तेच आपल्याला सांगू. आणि इतपत एकाग्रता जे करतो आहोत त्यात असणं म्हणजे वर्तमानात असणं आहे. जे मी करतो आहे, उदाहरणार्थ ह्या झाडाकडे बघतोय, तर झाडाकडे बघतोय, किती छान झाड आहे. माणसाला एक प्रवृत्ती आहे सांगावं अशी, नाही असं नाही, पण या क्षणी मला खरोखर जर मी उपासनेसाठीच आहे तर या क्षणी मई आणि झाड एवढंच असलं पाहिजे. जे बाबा उदाहरण सांगत तसं, ते डॉक्टर होते ना, बडकुंकर डॉक्टर वगैरे यांची उदाहरणं सांगायची, तर त्यावेळेला ते ना त्यांच्यासमोर पेशंटमध्ये त्या बाई आल्या कोणत्या, त्यांनी निदान केलं, त्याचा आजार असा मिळेल, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, सगळं सांगितलं. आणि नंतर मग त्यांच्या बाजूचे जे डॉक्टर होते त्यांच्या लक्षात आलं की हे फक्त पेशंट म्हणजे पेशंट, त्यांच्यासमोर तेवढ्यावर लक्ष आहे. नंतर त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब ही आपली पुतणी आहे. हां पुतणी आहे, ते का तो त्या क्षणी ते किती एकाग्र असतील त्या पेशंटबद्दल. ते त्यांचीच पुतणी होती किंवा त्यांचाच नातेवाईक आहे, ते नातं त्या क्षणी नाही, त्यांच्यासमोर फक्त पेशंट आहे. तेव्हा इथे सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायला लागत नाही, इथं काही नातं वगैरे नाही, इथं फक्त साधकच आहे. तो शिबिराला आलेला आहे, तो माझ्या बरोबरीनं त्याच कामासाठी आलेला आहे. त्यामुळे आपल्याला तसं एकाग्र होता आलं पाहिजे, म्हणजे वर्तमानात जगणं आहे. जसं झाड बघताना फक्त झाड बघणं हेच वर्तमानात जगणं आहे. वारा असेल तर वारं घ्या, पण वारं घेताना वर्तमानात त्यातच घ्या, तेच घ्या, त्याच्याशिवाय दुसरं काही नको. त्यांना जसं तो पेशंट म्हणजे पेशंटच दिसतोय तसं असणं हे वर्तमानातलं आहे. तेव्हा आपलं एवढं काम केलं तरी हे लक्षात येऊ शकेल. तर आपली वेळच झाली की आता, त्यामुळे आता हे ठेवूया, कारण आपल्याला मध्ये ब्रेक मिळणं अवघड नाही तर. आणि आपण हे उद्या बघूया चालेल. सद्गुरुनाथ महाराज अमार्तांच्या नाथा, अमार्तांच्या नाथा, चरणी ठेवून माथा, चरणी ठेवून माथा. ओ आळू आरती साई शिर्डीच्या नाथा, ओ आळू आरती साई शिर्डीच्या नाथा. अमार्तांच्या नाथा, अमार्तांच्या नाथा, चरणी ठेवून माथा, चरणी ठेवून माथा. ओ आळू आरती
आरती साई शिर्डीच्या नाथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा आधी व्याधी असती दुःखे अपार या जगती आधी व्याधी असती दुःखे अपार या जगती कर्म फळे ती समजून जगण्या बळ बाबा देती कर्म फळे ती समजून जगण्या बळ बाबा देती न्यायीश्वरी सत्ता न्यायीश्वरी सत्ता सबुरी आणुनिया चित्ता सबुरी आणुनिया चित्ता ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा अहमपणा घालविला सांगून मागण्यास भिक्षा अहमपणा घालविला सांगून मागण्यास भिक्षा दाने परोपकारे केली संचयास शिक्षा दाने परोपकारे केली संचयास शिक्षा मोजी कणकण हा घेता मोजी कणकण हा घेता देई अनेक पटदाता देई अनेक पटदाता ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा पशु पक्षी अंधाडे माणूस ईश्वरमय आहे पशु पक्षी अंधाडे माणूस ईश्वरमय आहे माणूस की हा एकच आता धर्म पुढे आहे माणूस की हा एकच आता धर्म पुढे आहे पाळण्या शक्ती बेभक्ता पाळण्या शक्ती बेभक्ता दीना अवघ्यात उतराता दीना अवघ्यात उतराता ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा आम्हार्तांच्या नाथा आम्हार्तांच्या नाथा चरणी ठेवून या माथा चरणी ठेवून या माथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा